सर्व आत्मबंधूंचे पुन्हा एकदा चैतन्याची चिंतने भाग 2 मध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वांनीच चैतन्याची चिंतने भाग 1 चे श्रवण करून जो आनंददायी प्रतिसाद दिला, त्याच प्रेमापोटी आपण चैतन्याची चिंतने भाग 2 प्रकाशित करीत आहोत. जगतसृष्टी ही अत्यंत आश्चर्यकारक असा पदार्थ आहे. या सृष्टीत मनुष्य प्राणी हा अत्यंत हुशार मानला गेला आहे, कारण या मनुष्य प्राण्यानेच सृष्टीचक्राचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून जगत कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा उपाय शोधून काढला. अनेक थोर ऋषी मुनी साधू संत भारतभूमीवर अवतीर्ण झाले. त्यांच्याच कृपेने व्यवहारासह परमार्थ मार्गाची वाट धरून आपल्या मूळ गंतव्य स्थानापर्यंत जाण्यासाठी सर्व साधक जणांना उपकारक ठरतील असे ग्रंथ व सद्गुरू आपणा सर्वांना उपलब्ध होत आहेत. ही त्या कृपाळू भगवंताचीच लीला होय. पुढील चिंतनामध्ये ज्ञानमार्गामध्ये सर्वश्रेष्ठ मानलेल्या अंतरंग साधनाचा विचार केला आहे. अंतरंग साधनांमध्ये सर्वात प्रथम श्रवण, नंतर मनन, पुढे निदिध्यासन व सर्वात शेवटी तत्त्वम पदार्थ शोधन असा प्रवास आहे. या साधनामधील पहिल्या 3 साधनांचा आणि या साधनांसाठी उपयोगी असलेल्या षडलिंगांचा अर्थात 6 चिन्हांचा अभ्यास या चिंतनांमध्ये आपणा सर्वांना उपलब्ध होईल. परमपूज्य ब्रह्मीभूत सद्गुरू अनाप महाराजांच्या कृपेने पंचीकरण या ग्रंथाचा अभ्यास करत असताना उद्भूत झालेल्या या चिंतनाचा सर्व मुमुक्षुजनांना परमार्थ वाटेवर आधार मिळेल अशी खात्री वाटते. चैतन्याची चिंतने भाग 2 मधील पहिल्या चिंतनातून आपणा सर्वांना परमार्थ परिचय होण्यास अधिक मदत व्हावी अशी प्रार्थना भगवान श्री ज्ञानदेवांच्या चरणी करतो. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन. पंचीकरण या आपल्या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे असा आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत आपण विठोबा मानतो. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला विठोबा आणि या विठोबाला सगळ्या जगासमोर खऱ्या रूपाने प्रगट करणारे म्हणजे भगवान श्री ज्ञानदेव. वास्तविक श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री विठोबा हे 2 नाहीत, परंतु आपल्याला तसं लक्षात येण्यासाठी बरीच वेळ जाते. श्री ज्ञानदेव म्हणजे श्री विठोबा, म्हणजे विठोबाच पुढे ज्ञानदेव या रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी या संप्रदायाचा पाया रचला असं आपल्याला माहित आहे. वास्तविक हा पाया त्यांनी रचला असं जरी वरवर दिसत असलं तरी मूळतः ज्ञानदेव महाराज हे कुठून आलेले आहेत, कोण आहेत किंवा त्यांचा मूळ काय आहे याचा जर विचार केला तर त्यांनी अनेक ठिकाणी त्याची प्रमाणं दिलेली आहेत. तसेच तत्स्वरूपच असलेले श्री तुकोबा हे सुद्धा मी कुठून आलो, मी कोण आहे याचं प्रमाण देत असतात किंवा माझा संप्रदाय काय आहे हे ते सांगत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने तिथे प्रगट करतात. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची. राघव चैतन्य म्हणजे चैतन्य संप्रदाय हा आपला संप्रदाय आहे. सर्वात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आपण महाराष्ट्रात आहोत तर आपल्याला विठोबा माहीतच असायला पाहिजे. तुम्ही जन्माला आले, महाराष्ट्रात जन्माला आले, असा एकदा का होईना तुम्ही पंढरीला गेलंच पाहिजे. एकदा तरी कमीत कमी पंढरीला जाऊन जर विठोबाच्या पायावर डोकं ठेवलं नाही तर तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला यमलोकी जाऊन तिथून पुढे नरकाला तुमची रवानगी होणार म्हणजे होणार, यात काहीही वाद नाही. तो कोणी असो, महाराष्ट्रात जन्माला आला तर विठोबाच्या पायावर त्याने काय केलं पाहिजे, डोकं एकदा तरी. तुमचं मूल जन्माला आलं त्याला कुठे नेऊ नका, एकदा का होईना त्याला एकतर पंढरीला विठोबाच्या पायावर नेऊन ठेवा, एकदा तरी. बरं, हे झालं पंढरीच्या विठोबाबद्दल. आता थोडंसं अंतर लांब आहे आपल्यासाठी. आळंदी एकदम जवळ आहे. आळंदीमध्ये जाऊन ज्ञानदेवाच्या समाधीवर जरी त्या मुलाला ठेवलं तरी सुद्धा चालेल. कमीत कमी आळंदी, पंढरी, देहू या ठिकाणी जाऊ शकता किंवा पैठणला श्री एकनाथ महाराजांचं ठिकाण आहे तिथे जाऊ शकता. अशा रीतीने आपण महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर कमीत कमी आपल्याला विठोबा म्हणजे काय माहित पाहिजे, श्री ज्ञानदेव महाराज म्हणजे काय माहित पाहिजे. त्यांची उघड थोडीशी जरी कल्पना आपल्याला असली तरी फार चांगला आहे. तर हा जो संप्रदाय आहे, हा जो मार्ग आहे, त्या मार्गाची ओळख आपल्याला त्या मार्गात आल्यानंतर लक्षात येते.
मनुष्य देहात आपण आलो, मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला नक्की काय करायचंय हे आपल्याला कोणीही शिकवत नाही. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशी काय झालं आपल्याला काहीच कळलं नाही. आपण जन्माला आलो, कुठून आलो? मातेच्या उदरातून आलो. मातेच्या उदरातून आपण जेव्हा जन्माला आलो, ज्या घरात आपण जन्माला आलो त्या घरच्या लोकांनी आपल्याला काही शिकवलं नाही की आपण कोण आहोत, काय आहोत. त्यांनीच ठरवलं की तू कोण आहेस. उदाहरणार्थ त्यांनी तुम्हालाच नाव दिलं, हा राम, तुझं नाव काय आहे? राम. म्हणजे बारसं घातलं, बारशामध्ये आपल्याला नाव दिलं की राम, म्हणजे आपण राम आहोत हे त्यांनी आपल्याला सांगितलं. पुन्हा 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 वेगवेगळ्या लोकांनी आपल्याला म्हटलं ए राम 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 असं म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे आपण राम आहोत. आपण ब्राह्मण असू तर आपण मी ब्राह्मण आहे, किंवा मी क्षत्रिय असेल तर मी क्षत्रिय आहे, मी अमक्या जातीचा, मी अमक्या वर्णाचा असा आहे. प्रत्येकाला लक्षात आलं की मी कोण आहे. आपल्याला जन्माला आल्यानंतर आपण कोण आहे हे लक्षात नाही आलं. ह्या लोकांनी, इथे असलेल्याच लोकांनी आपल्याला सांगितलं की तू हा आहेस, आणि आपण म्हटलं हो मी हा आहे. म्हणजे मी राम देशपांडे आहे, मी कळमकर आहे, मी अमका आहे, मी तमका आहे. या इथल्या लोकांनी आपल्याला सांगितलं की तू आहेस, आणि आपल्याला मात्र कळलं नाही आपण नक्की कोण आहे. बरं, मग आपण जे काही जगायला लागलो म्हणजे लहानपणापासून आपल्याला तर काहीच कळत नव्हतं. मग आपल्याला लोकांनी शिकवलं खायचं कसं, म्हणजे खाण्यापासून बोलण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला ते एक 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 करत शिकवत गेले. बरं, आईबाप ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे आपल्याला ते वागायला शिकवू लागले. काय झालं बघा, आपण जन्माला आल्यानंतर यांनी आपल्याला कसं वागायचं हे शिकवलं. मग कसं वागायचं हे कसं शिकवलं, तर आईबाप जसे वागले तसे आपल्याला ते वागायला शिकवतात. आईबाप कसे वागले, त्यांचे आईबाप जसे वागले तसं. फक्त त्यांचे आईबापच ते होते असं नाही, तर नातलं किंवा आपल्या सभोवतालची जी लोक आहेत हे सर्व लोक, या सर्व लोकांचं वागणं पाहून आपण जगायला लागलो. बरं, सकाळी उठला की संध्याकाळपर्यंत करायचं काय? फक्त पोट भरण्यासाठी जे काही लागतं त्यासाठी धावपळ करत राहायची. प्रत्येकाने जर नीट विचार केला तर आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत फक्त हा एकच विचार प्रमुख करतो, पोट कसं भरता येईल. म्हणजे पोट भरण्याचा विचार जरा स्थिर स्थावर झाला की मग आपण हा विचार करतो की धन कसं कमवता येईल. म्हणजे धन एका ठराविक पातळीपर्यंत आपल्याला मिळवण्याचा विचार असतो. हे धन थोडंसं ठराविक निर्माण झालं की आपल्याला थोडाफार मानही लागतो. म्हणजे अन्न, धन आणि मान ह्या प्रमुख गोष्टी प्रत्येकाला असतात आणि त्याचसाठी मनुष्य जगत असतो. असं जगता 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 एक वेळ अशी येते की तरुणपण आलं. लहानपणात तर काही कळतच नाही, बालपणामध्ये काही कळत नाही, खेळण्यामध्ये, उड्या मारण्यामध्ये, मजा करण्यामध्ये दिवस निघून जातात. तरुणपण आलं की मग असं लक्षात येतं की काय करायचं. मग तरुणपणामध्ये प्रत्येक जण आईबापाने जे सांगितलं, आजूबाजूच्या लोकांनी जे सांगितलं त्या गोष्टीकडे लक्ष देतो, ते पाहतो. ते पाहिल्यानंतर धावपळ करतो आणि ही धावपळ करता करता एक वेळ अशी येते की तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर त्याला लक्षातच येत नाही की मग म्हातारा झालोय. जेव्हा इंद्रिय म्हणजे शरीर दुखायला लागतं, गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, इंद्रिय माघारी फिरतात, डोळे दिसायचं कमी होतं, ऐकायचं कमी होतं. मग जेव्हा आपली म्हातारपणाची जर्जर अवस्था येते तेव्हा असं लक्षात येतं की अरे आपण हे जे काही केलं हे का केलं. बरं, माझे बरेच म्हातारे मित्र आहेत, म्हाताऱ्या लोकांशी माझी चांगली ओळख आहे. तर ह्या लोकांना जर विचारलं, बाबांनो हे तुम्ही जे काही आयुष्यभर केलं ह्याच्यामध्ये काय खरं आहे, 90% म्हातारे लोक सांगतात की ह्याच्यात काही राम नाही, काही खरं नाही याच्यामध्ये. बरं, काही म्हातारे आहेत ते म्हातारे झाले तरी सुधरत नाहीत, त्यांना लक्षात येत नाही की नक्की काय करायचं होतं. बरं, जेव्हा मृत्यू येतो तेव्हा मरावं असं कोणालाच वाटत नाही. कोणालाही असं वाटत नाही की मी मरावं. म्हणजे इथे बसलेलं असं कोणीच म्हणणार नाही की मला मरायची इच्छा आहे, मला आता मेलं तरी काय हरकत नाही. म्हणजे रागाने म्हणतो माणूस की काय आता मरू दे जाऊ दे, रागाने मरू दे जाऊ दे म्हणणं आणि खरंच मरणं ह्यात फरक आहे. आणि मरण्याची इच्छा कोणालाच नाही आणि मेल्याशिवाय कोणीच राहत नाही. प्रत्येक जण मरणार पण मरायचं कोणालाच नाही. बरं, मरणार हे नक्की आहे. मग मरण्याच्या कालावधीच्या आधी आपण काय करायला पाहिजे होतं? फक्त अन्न, धन, मान खायचं आणि त्याचा गू करायचा. ह्याच्यामध्येच आपलं आयुष्य चाललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे सगळं करण्यामध्ये काय नाविन्य आहे? सर्वसाधारण माणसं सगळेच ते करतात. कुत्रे, मांजरे, डुकरं ते पण तेच करतात. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? झाडं, झुडपं, कुत्री, मांजरं ह्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? आपण मनुष्य आहोत. मनुष्यामध्ये आणि सर्वसाधारण उरलेल्या प्राण्यांमध्ये काय फरक आहे? मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला विचार करता येतो. विचार काय करावं,
असं करू का असं करू, चांगलं करू का वाईट करू, हे ज्याला कळतं त्यालाच मनुष्य असं म्हणतात. मनुष्य म्हणजे ज्याला हे करावं की नाही करावं असा विचार करण्याची शक्ती आहे त्याला मनुष्य म्हणतात. आता वाईट करायचं का नाही करायचं हे कळलं आणि पुढे त्याच्यात वाहत जाणं हा भाग निराळा आहे. परंतु वाईट करण्यासाठी मनुष्याला कोणालाच आवडत नाही. एखाद्याला जर म्हटलं हे तू जर केलं तर तुझं वाटोळं होईल, तुझं वाईट होईल, तर तो मनुष्य करणार नाही. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की त्याला वाईट करायचं नसतं पण बांधून ते केलं जातं, म्हणजे आपोआप त्याच्याकडून वाईट होतं. म्हणजे एखाद्याला वाईट व्यसन लागायचं नसतं, त्याला वाईट व्यसनाची इच्छा नसते पण व्यसनाधीन होतो आणि पुढे त्या व्यसनामुळे त्याचं स्वतःचं नुकसान होतं, त्याच्या घराचं नुकसान होतं, अधिक त्याच्या सभोवतालच्या लोकांचंही नुकसान होतं. मग लोक म्हणतात जाऊ दे गेलेलं आहे, त्याच्या काय नादी लागतात. पण पुढे गेल्यानंतर मरून जातो, कोणाला काही वाटत नाही. किती आले आणि किती मेले, प्रत्येक जण जन्माला आला आणि मेला. ह्या गावामध्ये, या देशामध्ये, ह्या जगामध्ये आपल्यासारखे किती जन्माला आले आणि मेले काही थांगपत्ता नाही. कोणाचं नाव आपल्याला माहित नाही. ज्ञानदेवांच्याच काळामध्ये कितीतरी लोक जन्माला आले आणि मेली, तुकोबाच्या काळामध्ये कितीतरी जन्माला आले आणि मेली, सगळेच काही लक्षात राहिलेलं नाही. बरं, मनुष्य देहामध्ये काय करायला पाहिजे होतं हा तर भाग निराळाच आहे. तर आपलं जे जगणं सुरू आहे हे असं जगणं सुरू आहे. सगळ्यांना एकच महत्वाची गोष्ट आहे, सगळेजण जे जगतात ते कुठली ना कुठली आस्था घेऊन जगतात. तैसे आस्थेच्या महापुरी, महापूर, आता पूर म्हणजे छोटासा असतो, महापूर म्हणजे मोठा असतो. महापुरामध्ये गावाच्या गावं वाहून जातात, त्याला म्हणतात महापूर. छोटा पूर आला तर एखादं गाव वाहून जाईल, पण महापूर जर आला तर शहर सुद्धा वाहून जाईल, एवढा याला म्हणतात महापूर. आस्थेच्या महापुरी, कसली आस्था धरून जगतोय आपण. जगण्यामध्ये आपल्याला मजा वाटते. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरण्यापर्यंत, एवढ्या कालावधीचा जर आपण थोडक्यात विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जगणं रोजचं फक्त आस्थेवर आहे. कसली आस्था आहे? प्रमुख तीनच आस्था. मगाशी आपण जो विचार केला त्याप्रमाणे प्रत्येकाची आस्था आहे की माणसाला काय लागतं. खायला मिळालं एक भाग, चांगलं चुंगलं नीटनेटकं मिळालं दुसरा भाग, म्हणजे खाणे हा प्रमुख भाग आहे. दुसरा भाग काय? धन हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग म्हणजे मान. तुम्हाला मान दिला नाही तर तुम्ही कोणी याल का? ज्याला मान मिळत नाही, लोक असे आहेत की मान जर मिळाला नाही तर आयुष्यभर सोयऱ्याचं तोंड पाहत नाही. म्हणजे मानासाठी किती मनुष्य खापापलेला असतो. बरं, जेव्हा मरतो, काही काही लोक तर असे म्हणतात की जाऊ देत, त्याने मान दिला नव्हता, त्याच्या मैत्रीला जायची गरज नाही आपल्याला. म्हणजे मान जो आहे, इतकी लोक विचित्र आहेत. एखाद्याला जर लग्नामध्ये जर टोपी दिली नाही फक्त, तरी तो त्या सोयऱ्याच्याकडे परत जातही नाही. एवढी मानासाठी आपण हापापलं. ह्या शरीराची अवस्था बघा, हे काय आहे? ह्या शरीराचा नीट विचार करा काय. आपण या शरीरामध्ये राहतो, आपण ह्या शरीराला घेऊन रोज फिरतो. सकाळी ह्याला उठवतो, हा उठला की ह्याला आंघोळ घालतो, ह्याला आंघोळ घातल्यानंतर ह्याला खायला घालतो आणि ह्याला इकडे तिकडे राबवतो. ह्याला किती राबवणार? कुठली मशीन जी असते तिला किती राबवलं तर ती मशीन काय होते? पुढे जर्जर होते. बरं, हे काय कोणाचं चिरंतन राहणार नाही, हे कोणाचं एकदम असं धडधाकट राहणार नाही. जेवढ्यांना वाटत होतं धडधाकट राहील तोपर्यंत ते म्हातारं झालेलं असतं. म्हणजे म्हाताऱ्यांना सुद्धा वाटतं की म्हाताऱ्यांनी जर मागे एकदा वळून बघितलं त्यांना वाटतं अरे आत्ताच तर मी लहान होतो, आता कसं काय म्हातारा झालो. म्हणजे कालावधी इतका वेगाने चाललाय की आपल्याला लक्षात येत नाही. हा काळ जो आहे इतक्या वेगाने, प्रत्येकाने इथे बसलेल्या थोडंसं मागे बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आत्ताच तर लहान होते. तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं एवढे 40 वर्ष गेले, 50 वर्ष, 60 वर्ष आता गेले, संपला विषय आपला. आता काय राहिलं? जेव्हा आपण मरू तेव्हा काय होईल? आपली काय आस्था आहे? आपली आस्था काय? अन्न धन मान, ह्याच्या पलीकडे आपल्याला काय आस्था नाही. भगवंताची आस्था सगळ्यांनाच नाही. भगवंताची आस्था का ठेवायची? काय गरज आहे भगवंताची आस्था ठेवण्याची? एखाद्याला जर विचारलं बाबा तू भगवंताची आस्था ठेवण्याची गरज काय, कशासाठी भगवंताची आस्था ठेवायची? भगवंत म्हणजे काय? काय भगवंताच्या नादी लागायचं? कोणाच्या नादी लागलं पाहिजे? प्रत्येक जणाला दुसरी एक प्रमुख आस्था. या सगळ्या पदार्थांमधून, म्हणजे धन असो, अन्न असो किंवा मान असो, याच्यामधून सगळ्यांना प्रमुख एकच उद्देश आहे, सुख मिळालं पाहिजे, समाधान पाहिजे. ज्याला समाधान नाही त्याचं आयुष्य काही उपयोगाचं नाही. मग तो परमार्थ करणारा असो किंवा व्यवहार करणारा असो, जो समाधानी नाही त्याचा काहीच उपयोग नाही. त्याच्याकडे 1 एकर जमीन आहे का 100 एकर जमीन आहे याला काही किंमत नाही. तो समाधानी आहे का? जर समाधानी नसेल तर त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. त्याच्याकडे 1 रुपया का 1000 रुपये हे महत्वाचं नाही. तो समाधानी आहे का? ज्याच्या चित्तामध्ये समाधान नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही.
आणि आपण प्रत्येक जण जो जगतो हे समाधानासाठी जगतो. आपलं जर समाधान होत नसेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि हे समाधान कुठे मिळतं? तुम्ही जगातल्या कुठल्याही पदार्थाच्या पाठीमागे लागा, तुम्हाला समाधान मिळणार नाही. कुठल्याही पदार्थाच्या पाठीमागे लागा, तुम्हाला समाधान मिळू शकत नाही. समाधान कुठे मिळतं? समाधान मिळण्यासाठी काय ठिकाण आहे? कुठला पदार्थ असा आहे की ज्या पदार्थाच्या पाठीमागे आपण गेलो की आपल्याला समाधान मिळेल? जगातले सगळेच मागे अन्नाच्या पाठीमागे गेले, समाधान मिळत नाही. धनाच्या पाठीमागे गेले, समाधान मिळालं नाही. मानाच्या पाठीमागे गेले, समाधान मिळत नाही. पण भगवंताच्या जर पाठीमागे आपण गेलो तर कदाचित समाधान मिळतं, असं आपल्याला कमीत कमी ऐकून तरी माहित आहे. साधू संतांनी हे सांगून ठेवलेलं आहे की समाधान कोणाच्या पायी आहे? समाधान हे भगवंताच्या पायी आहे. समाधान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला एक भगवंत, ईश्वर याच्याच नादी लागावं लागेल. म्हणजे एखाद्याला असं वाटतं की आता भगवंताच्या पाठीमागे लागायचं म्हणजे आपल्याला सगळं कामधंदा सोडून द्यावा लागेल. वारकरी संप्रदायाचा तुम्ही नीट विचार केला, वारकरी संप्रदायाचे सगळे साधू संत बघितले तर सगळं कामधंदा सोडून द्या, खाटेवर बसून झोपून राहा आणि फक्त विठ्ठलाचं नाव घ्या म्हणजे तुम्हाला सगळं मिळालं असं कुठंच लिहिलेलं नाही. काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ करून, म्हणजे तुकोबाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ करून असा समज करून घेतला की जो देवाच्या नादी लागतो, जो भगवंताच्या पाठीमागे लागतो, त्याचं काय झालं? वाटोळं झालं. म्हणजे तो व्यवहाराच्या कामाचा राहिला नाही. कुठलाही साधू संत बघा, आता तुकोबाचं ठीक आहे, तुकोबांचं जर आयुष्य बघितलं तर तुम्ही म्हणाल मग तुकोबासारखी आपली अवस्था होऊन जाईल. फक्त एक तुकोबा असं एकच संत नाहीये. ज्ञानदेव, तुकोबा, संत सावतामाळी, कानोबा, गौरव कुंभार, सगळे संत बघा. या सगळ्या संतांचं आयुष्य बघा. सगळ्या जातीतले, सगळ्या धर्मातली लोक या वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय हा कसा संप्रदाय आहे ज्याच्यामध्ये कुठली जात तुम्ही सांगा एक तरी संत आहे. कुठली जात तुम्ही घ्या, प्रत्येक जातीतला एक तरी संत वारकरी संप्रदायामध्ये. आणि प्रत्येकाने आपापली कामं करून विठ्ठलाच्या पाठीमागे लागलेले. का गेले त्यांच्या पाठीमागं हे आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. कारण जगातल्या कुठल्याही पदार्थाने तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुम्ही एक विचार करा, तुम्हाला फार टेन्शन आलं, कोणालाही तुम्हाला टेन्शन यायला कारण काही असेल, घरातली लोक असतील किंवा दुसरी बाजूची आजूबाजूची लोक असतील, तुम्ही एक काम करा, फक्त मंदिरात जाऊन 2 मिनिट बसा. काय वाटतं? बरं वाटतं ना. जेव्हा आपण मंदिरात जातो आणि 2 मिनिट बसतो तेव्हा बरं वाटतं. म्हणजे काय वाटतं? समाधान वाटतं. अशा मंदिरात जाऊन आपण बसतो की जे मंदिर म्हणजे काय त्या ठिकाणी भगवंत प्रगट झालेला आहे असं नाही. त्या ठिकाणी तर फक्त भगवंताची मूर्ती असते, ती आपल्याला फक्त माहिती म्हणून ठेवलेली आहे. म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन, देवळामध्ये जाऊन आपण बसल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, तर या समाधान वाटण्यामागे कारण काय आहे याचा विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त म्हातारे लोक देवळात का जातात? बरं, आता आयुष्यभर जर एखाद्याने म्हणजे जन्माला आल्यापासून म्हातारा होईपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही, देवाच्या देवळात गेला नाही, भजन केलं नाही, पूजन केलं नाही, काही केलं नाही, आता मरताना जर तो म्हणेल देवा वाचव, आता देव तरी काय करणार आहे? देव तरी कसा वाचवेल? बरोबर की नाही? जर आपल्याला देवाने वाचवावं असं वाटत असेल, उदाहरणार्थ तुम्ही आळंदीत आले, तुम्ही मला ओळखत नाही, मला रस्त्यामध्ये तुम्ही भेटले आणि तुम्हाला काहीतरी अडचण आली, माझी तुमची भेट झाली, तुम्ही म्हटले वाचवा, तर म्हणाल तुम्ही कोण आहे? किंवा मी तुमच्या गावातून फिरतोय, तुम्ही मला कधी पाहिलं नाही, माझा तुमचा काही संबंध नाही, आणि मला काहीतरी अडचण आली आणि तुम्हाला म्हटलं मला वाचवा, तुम्ही म्हटलं काय वाचवा? तुम्ही कोण आहेस? काय आहे? मी म्हटलं तुमची जरा गाडी द्या, मला जरा गावात जाऊन यायचंय. तुम्ही म्हटलं कशाबद्दल? तू कोण आहे? काय माहित नाही, काय नाही, तुला गाडी माझी कशी काय देणार? अनोळखी व्यक्तीला कोणी मदत करतं का? जर तुमची अनोळख असेल एखाद्या व्यक्तीशी, ती व्यक्ती तुम्हाला कुठल्याही प्रकारे मदतच करू शकत नाही. आपण देवाच्या दारात कधी जात नाही, देवाला कधी आळवतच नाही, तर तो देव तुम्हाला मदत का करेल? तुम्हाला नाही, देव तर करुणामय आहे, देवाने सगळ्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर आहे. एखादं लहान मुलगा रडत असतं, आता हे सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलगा जेव्हा रडायला लागतं तर रडायला लागल्यानंतर त्याची आई काय करते? त्याला कडावर घेते. परंतु लहान मुलगा रडतच नसेल तर आई म्हणते जाऊ दे, खेळते ते खेळू दे, लक्ष देत नाही. त्याप्रमाणे देव आहे. तुम्ही रमले ना संसारामध्ये, मस्त संसार चाललेला आहे, तुम्ही आपल्या संसारामध्ये रमलेले आहात, मग देव म्हणतो जाऊ दे, रमलाय ना, रमू दे. देव म्हणतो आपण याला कशाला जवळ करायचा? कारण हा रमलेला आहे. मग हा रमलेला आहे म्हणून त्याला आपण जवळ करायची गरज नाही. बरं, तुम्ही म्हणाल देवाला तरी जवळ करायची काय गरज आहे? आपण कशाला देवाला जवळ करायचं? आपल्याला तर घरदार, बायका, पोरं सगळं आहे, मग देवाची गरज काय? असं एखादा म्हणू शकतो.
घरदार बायको पोरं ही सगळी जी आहेत यांचा उपयोग काय आपल्याला? जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपली जी आस्था आहे यांच्यामध्ये, ही आस्था आणि परमार्थाची आस्था यात थोडा फरक आहे. भगवंताची आस्था असणं आणि घरदार बायका पोरांची आस्था असणं यात फरक आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा तुम्ही नीट विचार करा, म्हणजे ते लक्षात येईल. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा काय झालं? आपण जन्माला कुठून आलो? तर मातेच्या उदरामध्ये आपण जन्माला आलो. मातेच्या उदरामध्ये जेव्हा आपण आलो, आपल्याला देवाने जन्माला घातलं, देवाच्या कृपेने आपण निर्माण झालो असं धरू. ठीक आहे, ईश्वराच्या कृपेने आपण मातेच्या उदरात जन्माला आलो. मातेच्या उदरामध्ये नक्की काय झालं? मातेच्या उदरामध्ये नक्की काय होतं असा जर विचार केला तर मातेची या उदर कुहरी सुनी विष्टेच्या दाथरी जठरी नवमासवरी कष्टला जाई. आपले हाल कुठून पासून सुरुवात झाली बघा. पहिल्यांदा आपण जेव्हा मातेच्या उदरात आलो त्या मातेच्या उदरामध्ये काय होतं? जठरी नवमासवरी कष्टला जाई. गर्भीची जे व्यथा काजे झाले उपजता हे काहीच सर्वता नाठवे जो. मातेच्या उदरामध्ये काय होतं? तर मातेच्या उदरामध्ये रक्त, कफ, वात, पित्त असे सगळे जे घाणेरडे पदार्थ आहेत, या घाणेरड्या पदार्थांमध्ये आपण मातेच्या उदरात राहिलो. हे जे शरीर दिसतंय हे शरीर आपल्याला फार चांगलं वाटतं. आपल्याला वाटतं की फार किती सुंदर आहे, चांगलं आहे. पण ह्या शरीराचं खरं स्वरूप जर लक्षात घ्यायचं असेल तर एक काम करायचं. फक्त काय करायचं? या शरीरावर जो पापुद्रा आहे, म्हणजे 3 mm चा जो पापुद्रा आहे, हा पापुद्रा इथून कपाळापासून सोलायला सुरुवात करायची. 3 mm चा पापुद्रा जर असा वरून सोलला, पायापर्यंत सोलून काढायचा आणि मग बघायचं या शरीराकडे काय आहे. हे जे शरीर आहे हे काय आहे? रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा चर्म घातले वरी कुर्म कीटकांचा सांधा. हे शरीर म्हणजे कुर्म कीटकांचा सांधा आहे. हे शरीर म्हणजे सगळे रवरव दुर्गंधी आहे. ह्या शरीराला थोडं कापलं आणि थोडं जरी रक्त आलं तर आपण म्हणतो धुवून टाक पटकन. ते आलेलं रक्त काय कोणी घेऊन अख्ख्या अंगाला फासून बसत नाही का? कारण रक्त सुद्धा काही अशुद्ध आहे. हे अशुद्ध असलेलं शरीर, ह्या अशुद्ध असलेल्या शरीराला आपण मातेच्या उदरामध्ये प्राप्त केलं. हे शरीर घेऊन जेव्हा आपण बाहेर आलो तेव्हा असंख्य वेदना भोगाव्या लागल्या. जेव्हा मातेच्या उदरातून आपण बाहेर आलो तेव्हा मातेला किती वेदना झाल्या? आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा काय होतं? आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. जेव्हा माणसाचा म्हणजे प्रत्येक जीवाचा जन्म होतो तेव्हा काय होतं? जर स्त्रीची प्रसूती नीट झाली तर तिचा पुनर्जन्म झाला असं म्हटलं जातं. स्त्री किती या वयाची आहे? 20 वर्षाच्या पुढे आहे, म्हणजे 20-25 वर्षाची. चांगली धडधकट असते. आणि जो जन्माला आलेला पोरग आहे ते एकदम बारीक आहे, त्याचं शरीर एकदम कोवळं आहे. जर त्या स्त्रीला असंख्य वेदना होतात, आकांत होतो, फार त्रास होतो. आजकाल वेगळी पद्धत आहे. आजकाल काय झालेलं आहे की इंजेक्शन वगैरे देऊन भूल दिली जाते, म्हणून त्या वेदना लक्षात येत नाही. परंतु त्या वेदना ज्या आहेत त्या असह्य वेदना असतात. त्याच वेदना त्या बाळाला पण होतात. मग त्या बाळाला ज्या वेदना झाल्या म्हणजे आपल्याला, त्याला सुद्धा त्या वेदना होतात. पण त्या वेदना तो सांगू शकत नाही, कारण त्याला भाषा माहित नाही तेव्हा. म्हणून फक्त एकच काम करतो जन्माला आलेला मुलगा, फक्त एकच काम करतो, काय? रडणे. रडल्याशिवाय त्याला दुसरं काहीच येत नाही. कारण आणि रडतो कोण? जो कोणी रडताना दिसतो त्याच्या पाठीमागे दुःख असतं. दुःख असेल तर रडतो, दुःख नाही तर रडत नाही. ज्याला दुःख आहे तो रडत असतो. ज्या अर्थी जन्माला आलेलं मुलं रडतं त्याचा अर्थी त्याला मागे दुःख आहे. बरं, त्याचं दुःख वाटून घेता येत नाही. आपण काय त्याचं दुःख वाटणार? हळूहळू हळू तो मुलगा आपल्यासारखा होतो आणि मग आपण त्याला क्रमाने वाढवत जातो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असंख्य वेगवेगळ्या कारणाने आपल्याला दुःख भोगावं लागतं. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख. असं करत करत म्हातारा झालो म्हणजे लक्षात येतं की आपण जे काही आयुष्यभर जगलो या जगण्यामध्ये आपल्याला फक्त सुख काही मिळालेलं नाही, फक्त दुःख काही मिळालेलं नाही. कधी सुख आणि कधी दुःख असं मिश्रण असलेलं जगणं आपलं होतं. आणि आयुष्याच्या शेवटी मात्र आपण जेव्हा आयुष्याकडे वळून बघतो तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काही राहिलेलं नाही. मृत्यू हा फक्त आपल्या हातात आहे. मेल्यानंतर काय? लोक म्हणतात मेल्यानंतर कोणी पाहिलंय? मेल्यानंतर कोणी पाहिलं नाही. ज्यांनी पाहिलंय, ज्यांना माहित आहे, अशा साधू संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आपण जर आयुष्यभर जगत असताना पाप कर्म किंवा नको ती कर्म करत राहिलो तर पुढे काय होतं? अनेक यातना यम करविल तेथे कोण सोडील तुझला. जेव्हा आपण मरतो तेव्हा काय होतं? मरताना या देहामधून आपल्याला बाहेर काढलं जातं. मनुष्य मेल्यानंतर बघा, आता हे सगळे बसलेले आहेत, आपण सगळे बसलेलो आहोत. एक वेळ अशी येते की हे चालणारं जे शरीर आहे याच्यातला जीव बाहेर गेला की लगेच खाली पडतो माणूस. माणूस पडला की निश्चित मेलेला मनुष्य बघा काय होतं?
तो मनुष्य निश्चित पडतो. आता निश्चित पडलेला मनुष्य त्याच्या आतला आपण गेलो कुठे? तो गेला कुठे? कुठेतरी गेला पाहिजे. ज्या अर्थी तो आधी तिथे होता, ज्या आधी शरीरामध्ये तो होता, त्या अर्थी तो कुठेतरी गेला पाहिजे. होतं काय? जेव्हा आपण आपली मरणाची वेळ येते, मरणाची वेळ आल्यानंतर कुठल्या तरी निमित्ताने आपण मरतो. मरताना या शरीरामधून हा जो जीव आहे, हा जीव यमदूत येतात आणि यमदूत या शरीरामधून तो जीव बाहेर काढतात. या शरीराला 9 छिद्र आहेत. 9 छिद्रापैकी कुठल्या तरी एका छिद्रामधून हा जीव बाहेर काढला जातो. यमलोकात घेऊन गेल्यानंतर काय होतं? पुन्हा तिथे असाच एक प्रतिदेह निर्माण केला जातो आणि त्या ठिकाणी आपलं जे पाप आणि पुण्य आहे याचा हिशोब वाचला जातो. जे तुम्ही पाप आणि पुण्य केलंय, धर्म अधर्म केलाय, चांगलं वाईट केलंय, बरं वाईट केलंय, त्याचा सगळ्याचा पाढा वाचला जातो. आणि त्या ठिकाणी जर आपलं पाप कर्म अधिक असेल तर आपल्याला यमाची जाचणी सुरू होते. त्याच ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे दुःख भोगवले जातात. तुकोबाचा एक अभंग आहे, विषयांचे सुख येथे वाटे गोड. आपल्याला हे जगण्यामध्ये आणि ह्या विषयांमध्ये मजा वाटते. हे जगत जे काय पाहिल आणि काय पाहणार नाही, काय खाईल आणि काय खाणार नाही, काय ऐकेल आणि काय ऐकणार नाही, सदैव आपली धाव या संसारामध्ये धाव 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 करत राहतो. सर्वत्र आपण धावत राहत असताना या विषयांमध्ये, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला फार बरं वाटतं. विषयांचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मात्र पुढे काय? तुकोबांचा हा अभंग आहे की पुढे मात्र यमदंड आहे. यमदंड काय? यमदंड काय करणार आहे? मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. त्या ठिकाणी काय करतात? प्रतिदेह निर्माण करून यमाचे जे दूत आहेत, यम तर काहीच करत नाही, यमाचे दूतच झोडून काढतात. इतके झोडतात, तप्त भूमीवरून चालविती. तापलेल्या भूमीवर अनवाणी पळवतात, तापलेल्या सळईने फटके देतात, उकळत्या तेलात बुडवतात, असं तुकोबाने लिहिलं आहे. आपल्याला जर या जगण्यामध्ये, संसारामध्ये नको त्या गोष्टीमध्ये रस असेल, अधिक आपण पापात्मक आपली बुद्धी असेल, आपण जर पाप करावं, वाईट करावं, दुसऱ्यांचं वाईट चिंतावं, अशा प्रकारचे सगळे विचित्र आपल्या शरीरामध्ये भावना असतील, तर या सगळ्या भावनांचा परिणाम म्हणून यमाच्या दरबारी हे यमलोकामध्ये यमदूत आपली अशी हालत करून टाकतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आपल्याला एक नवीन देह, कुत्र्याचा, मांजराचा, डुकराचा असे देह दिले जातात. आणि त्या देहात गेल्यानंतर समजा उदाहरणार्थ तुम्ही एक फार मोठा चांगला बंगला बांधला. आता चांगला बंगला बांधल्यानंतर तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट केले, फार चांगले काबाड कष्ट केले, फार म्हणजे कष्टाने तो बंगला बांधलेला आहे. आता कष्टाने तुम्ही हे बंगला बांधला आणि तुम्ही मेले. बरं, तुम्ही म्हणणार मी नाही मारणार, मी बंगल्यातच राहणार, असं चालणार नाही. तुम्ही कितीही काबाड कष्ट करून आणि कसाही जरी बांधलेला असेल, तुमचं सगळं सर्वस्व अर्पण करून तुम्ही तो बंगला बांधलेला असला तरी सुद्धा यम म्हणत नाही बाबा रे आता अजून 1 वर्ष राहा. तर म्हणतं जाऊ दे, तुझं काम संपलेलं आहे, तुझी वेळ संपलेली आहे, तुला घेऊनच गेलं पाहिजे. यमदूत येतात, तुम्हाला घेऊन जातात. आता आपण गेल्यानंतर जर आपण गेलो आणि आपलं पापकर्मामुळे, आपल्या भगवंताला न भजल्यामुळे जे काही झालं त्याच्यामुळे जर आपल्याला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळाला, कारण मनुष्यानंतर पहिला जन्म कुत्र्याचा होतो. मनुष्य मेला की पहिला जन्म कुत्रा. म्हणून कुत्रे जास्तीत जास्त मनुष्याच्या जवळ फिरताना दिसतात. का? कारण मनुष्याचे संस्कार त्याच्यामध्ये असतात. म्हणून जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा पुनर्जन्मामध्ये पहिला जन्म कुत्र्याचा होतो. मग कुत्र्याचा जन्म झाल्यानंतर तुम्ही त्याच बंगल्याच्या शेजारी जन्माला आले. बघा, आता बंगला कोणी बांधला होता? आपणच बांधला. बंगला बांधला आपण आणि जन्माला कुत्र्याच्या आलो. त्या बंगल्याच्या शेजारी कुठल्या तरी वाऱ्यावर सोडलेल्या कुत्रीच्या पोटी जन्माला आलो तर त्या बंगल्यातली लोक म्हणतील का, चला आता याला घरी घेऊन चला, आपलाच आहे. खायला घालतील का? कदाचित दारात, त्याच बंगल्याच्या दारात गेलो तर आपल्याला कदाचित भाकरीचा तुकडाही मिळणार नाही. हे आपलं जीवन आहे, हे लक्षात घ्या. मूर्ख माणसांच्या नादी लागून जगू नका. साधू संत काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. साधू संत काय आहेत? साधू संत हे भगवंताचे अवतार आहेत. ज्ञानदेव महाराज किंवा तुकोबांनी जे काही लिहिलेलं आहे ते कोण आहेत? ते भगवंताचे अवतार आहेत. झाडू मारणारे कोणी पुरुष नाहीत, ज्याची बुद्धी आऊट झाली असले कोणी मनुष्य नाही आहेत. त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते आपल्या भल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आपण जर मेलो आणि कुत्रा म्हणून जर त्याच बंगल्याच्या दारात आलो तर आपल्याला लोक काठीने मारतील आणि आपण सगळं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. विचार करा.
मग हे तुम्ही करू नये का? हे करावं, पण हे करत असतानाच एक लक्षात ठेवावं की भगवंताशिवाय काही खरं नाही. एका भगवंतालाच आपण शरण जाणं गरजेचं आहे. आणि फक्त मनुष्य देह असा देह आहे की ज्या देहामध्ये भगवंताला शरण जाता येतं. कुत्रा झाल्यावर कुत्र्याला अक्कल पण नसते की कुठं लघवी करावी. कदाचित तुम्ही असे कुत्रे बघितले असेल की देवावर पण लघवी करतात, कारण त्यांना अक्कल नसते. जर तुम्ही मनुष्य देहामध्ये भगवंताच्या वाटेने गेले नाहीत तर उद्या कुत्रे व्हाल, आणि कुत्रे झाले की कुठं लघवी करा याची पण अक्कल राहायची नाही. आणि तसं घडलं म्हणून अजून पाप झाल्यामुळे पुढचा जन्म मांजराचा, डुकराचा होईल. आणि डुकरासारखा जर जन्म झाला तर आज तरी चांगलं चुकलं खाता येतंय, पण डुकराचा जन्म झाला की काय खावं हे पण कळणार नाही, नको ते खायला लागेल. अशी परिस्थिती आपली पुढे येईल. किती वेळा एक एक योनी कोटी कोटी फेरा, पुन्हा 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 किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती. ही फजिती आपली होईल. पुढे आपण अनेक नको असलेल्या त्या शरीरामध्ये आपण प्रवेश करू, आणि तिथल्या ज्या यातना आहेत त्या मात्र फार वाईट. कुत्रा झाला तर खायचं काय प्रश्न, डुक्कर झाले तर नको ते खायला लागेल, झाड झालं तर एका जागेच उभं राहावं लागेल. झाड झालं तर काय, आता ही झाडं ही जीव आहेत. झाड म्हणजे काही काल माणसं होती, आज त्यांना परमार्थ करता येत नाही. ह्या झाडाला म्हणलं जा बरं देवळात जाऊन पाया पड, तर पडेल का? पडत नाही. कुत्र्याला सांगितलं जा रोज जायचं देवळात पाया पडायचं. आपल्या पोराला, लहान पोराला सांगितलं की बघ एक काम कर, रोज सकाळी देवाच्या पाया पडत जा, ते पोरग पडेल. नाही पडलं तर 2 कानठळात ठेवून दिली तर पडेल, प्रेमाने पडेल, नाही तर 2 कानपडीत ठेवल्याने पडेल, पण पडेल. पण कुत्र्याला तुम्ही एक कुत्र पाळा आणि त्याला रोज सांगायचे बघ रोज देवाच्या पाया पडायचा, पडेल काय? पडणार नाही. कदाचित देव तुम्ही ठेवलेल्या मूर्तीवर ते मुतल सुद्धा. अलग लक्षात. इतकं विचित्र देह मिळतात पुढे. म्हणून हे जे पुढची जी वाईट अवस्था ही जर टाळायची असेल तर आज सावध व्हा. मनुष्य देह हा सावध होण्यासाठी आहे. बाकीच्या देहामध्ये सावध होता येत नाही. कुत्रा, मांजर, डुक्कर झाल्यानंतर सावध होता येत नाही. झाड झुडपं झाल्यानंतर सावध होता येत नाही. आज तुम्हाला फिरण्याची हौस असेल, इकडून तिकडे तुम्ही फक्त मजा करत फिरत असाल, पण झाड जर झाले तर एका जाग्यावर उभं राहावं लागतं. तुम्हाला जर म्हणलं 1 तास इथं उभं राहाल काय, बरं 8 तास उभे राहाल काय? एखादा 1 तास राहतो, 8 तास कोणीच उभं राहणार नाही. झाडासारख्या शरीरामध्ये जर आपण गेलो, झाडासारखं जर आपण जीव झालो, तर मात्र आपल्याला मरेपर्यंत एका जागेवर उभं राहायला लागतं. झाड जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत एका जागेवर उभं राहावं लागतं. वारा आला तरच हलतो, नाही तर हलता पण येत नाही. म्हणजे हलता पण येत नाही अशी शिक्षा. शाळेमध्ये मुलांना काय करतात, जर मुलाने जास्त खोड्या केल्या तर त्याला उभा करतात, उभा राहा तिथेच. पोरग फारच विचित्र असेल त्याला अंगठ धरायला लावतात, आणि अजून विचित्र असलं की त्याच्या पाठीवर पट्टी ठेवतात. ती पट्टी पडली की त्याच पट्टीने मास्तर घुमावतो त्याला. ही अशी अवस्था होऊन जाते. ईश्वराकडे अशीच रीत आहे. जसं हे व्यवहारामध्ये आहे तसं ईश्वराकडे पण रीत आहे. तुम्ही किती विचित्र आहे त्याच्यानुसार तो म्हणतो ह्याला जोडून काढा, आणि तो स्वतः काहीच करत नाही. यमदूताकडून मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. बहुसाल म्हणजे अनेक वर्ष, वर्षानुवर्ष असा भोग दिला जातो. आणि मनुष्य देह केव्हा मिळतो? एक एक योनी कोटी कोटी फेरा, असंख्य वेळा आपण जन्मतो मरतो वेगवेगळ्या शरीरामध्ये, तेव्हा एकदा मनुष्य जन्म मिळतो. 840 परार्ध वेळा, म्हणजे किती वेळा हिशोब नाही. 84 वर 19 शून्य लावले की जे गणित येतं, 84 वर 19 शून्य, एवढे गणित करायचं. एवढ्यानंतर आपल्याला मनुष्य देह मिळतो. आणि मनुष्य देहात येऊन आपण जर भगवत भक्ती केली नाही, भगवंताच्या वाटेने गेलो नाही, भगवंताची आस्था लागली नाही, तर मात्र आपली पुढे अशी हालत होईल. म्हणून अनेक यातना यम करविल, तेथे कोण सोडील तुझला, तेथे कोण सोडविल. मग आता तुम्हाला सोडवायला मोठा सोयरा असेल, पण भगवंताच्या दारात सोयरा बिरा काही चालत नाही. नको नको मना गुंतू माया जाळी. हे मायाजाळ आहे. या मायाजाळामध्ये, मायाजाळ म्हणजे काय, फसवणं. आपण म्हणतो माया आहे, माया म्हणजे काय, फसवलं जातं. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ हा आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. किती मोठा सोयरा असला तरी तुम्हाला यमाच्या तावडीतून, मृत्यूच्या तावडीतून सोडू शकत नाही. परंतु साधू संतांना जर शरण गेलो, भगवंताला जर शरण गेलो, तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. ज्याच्या हातात हे संसार रूपी चक्र आहे, असा भगवान श्रीकृष्ण
म्हणजे एकमेव भगवानच तुम्हाला या चक्रामधून सोडू शकतो. म्हणून उद्या नाही तर आजच आपल्याला त्या भगवंताला शरण निघालं पाहिजे. असा दिवसच गेला नाही पाहिजे की ज्या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही, ज्या दिवशी आपण भगवंताला आळवलं नाही. किती वेळ, एक क्षण का होईना, दिवसातला एक क्षण का होईना शांत बसून त्या देवाला आळवा. बाबा रे, हे जगत सृष्टी, ही जगत सृष्टी तुझ्यामुळे चाललेली आहे, तुझ्यामुळेच हा देह हालतोय. हे सगळं जगत, हा देह चालवायला तू कारण आहेस. देह चाले कोणाच्या सत्ते, हा देह जो चालतो तो कोणाच्या सत्तेवर चालतो. हे डोळे पाहतात तर कोणामुळे पाहतात? हे डोळे त्या भगवंताच्या सत्तेवर पाहतात. भगवंताची जर सत्ता नसेल, भगवंत जर या शरीरामध्ये सत्ता प्रदान करणार नाही तर या शरीराला काही किंमत नाही. ह्याला लोक काय करतात, ह्याच्यातला प्राण, ह्याच्यातला जीव जर यमदूताने काढून नेला तर लोक ह्याला जाळून टाकतात. ते म्हणत नाही की ह्या सगळ्याचा मालक तो आहे म्हणून, नाही का? सगळे लोक ह्याला म्हणतात हा माणूस आहे, ह्या माणसाची ही सगळी शेती आहे. बरं, ही सगळी शेती ह्या माणसाची जर असेल, म्हणजे आपण काय म्हणतो, हा माणूस, या माणसाची ही सगळी शेती आहे. मग ही सगळी शेती जर या माणसाचीच आहे तर ह्याच्यातला जीव निघून गेल्यानंतर, म्हणजे भगवंताने यमदूताकरवी जीव काढून घेतला की मग लोक जाळतात कशाला? त्याची होती त्याला देता येईल का? देता येत नाही. उरलेले लोक वाद करून, काय करून, भांडून का तंडून काय असेल ते करून घेतात आपापल्या नावावर. आणि ज्यांनी भांडणं करून किंवा वादविवाद करून किंवा सरळ मार्गाने आपापल्या नावावर करून घेतली ते सुद्धा मारतात. मग उरलेली घेतात, मग पुढे ती उरलेली घेतात. असं चाललेलं आहे. मग मेलेला गेला कुठे? कुत्रा, मांजर, डुक्कर अशा रीतीने आपली अवस्था होण्यापेक्षा आजच सावध व्हा आणि भगवंताला काय करा, शरण जा. आस्था कशाची असावी? आस्था भगवंताची असावी. भगवंताच्या व्यतिरिक्त कशाची आस्था ठेवू नका. आस्था न ठेवणे आणि संसार करणे. संसार करत असताना संसार चालू ठेवा. संसार जसा आहे तसा करत राहा. तो तुम्हाला जितका चांगला करता येईल तेवढा चांगला करा. परंतु दिवसातले कुठलीही वेळ अशी जाऊ देऊ नका, असा दिवस जाऊ देऊ नका ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं स्मरण केलं नाही. भगवंताचं स्मरण करण्यामध्ये दिवसातला एक क्षण का होईना जरी दिला आपण, तरी पुढे कालांतराने आपल्याला भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग साधू संतांच्या कृपेने सापडू शकतो. म्हणून आस्थेच्या या महापुरामध्ये महापूर आलेला आहे. आस्था कोणाला, प्रत्येक जण आस्थेवरच जगतो. कोणाला कशाची आस्था, कोणाला कशाची आस्था, कोणाला कशाची आस्था. प्रत्येकाची आस्था निराळी आहे. सर्वसाधारण माणसाची आस्था निराळी असते. लहान मुलाला कसली आस्था असते? इथे कार्यक्रमाला आल्यानंतर लहान मुलाला काय कळत? लहान मुलाला आस्था कसली असते? प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला जी आस्था आहे ती निरनिराळी आहे. जगातला प्रत्येक जण आस्थेवरच जगतो. काहीतरी आस्था असते म्हणूनच जगत असतो. म्हणून प्रत्येकाची आस्था जर गोळा केली, सगळ्या जगाची आस्था गोळा केली आणि सगळ्यांच्या आस्थेचं एकत्रीकरण केल्यामुळे काय होईल, तर ही आस्था म्हणजे काय झाली? महापूर झाला. इथे बसलेले 50-100 लोक आहेत. प्रत्येकाची आस्था निराळी आहे. यांना विचारलं तुमची काय आस्था आहे, तर त्यांची आस्था निराळी. यांना विचारलं तुमची आस्था काय, त्यांची आस्था निराळी. प्रत्येकाला इथे विचारलं तर प्रत्येकाची आस्था निरनिराळी आहे. म्हणजे समजा भगवंत तुमच्या समोर प्रगट झाला, हा विठोबा उभा राहिला, हा सांगा आता तुम्हाला काय पाहिजे. समजा असं विचार करा की तुमच्या समोर भगवंत उभा राहिला आणि भगवंताने विचारलं सांगा तुम्हाला जी जी काय असेल, लागत असेल, म्हणजे तुम्हाला जी काय आस्था असेल ती मागा. तर सांगा मला, सगळे लोक एकच मागतील काय? प्रत्येक जण म्हणेल हा आम्हाला हेच द्या, असं काय म्हणतील का? प्रत्येक जण इथे बसलेला वेगवेगळं मागेल. प्रत्येकाची आस्था काय आहे? निरनिराळी आहे. प्रत्येकाची आस्था निरनिराळी असल्यामुळे जगातल्या असंख्य जीवांच्या आस्था जर आपण गोळा केल्या तर हा आस्थेचा काय आहे? महापूर आहे. आस्थेजिया महापुरी तैसे आस्थेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी. किती लोक आहेत? असे कोट्यावधी. मोजता येणार नाही एवढी लोक आहेत. जर जगाची लोकसंख्या मोजली तर मोजता येणार नाही. कागदावर जेवढी आहे ती खरी जेवढी आहे ती फरक आहे. म्हणजे समजा रांजणगावची जरी आपण लोकसंख्या मोजली तर कागदा जाऊन बघा किती आहे आणि खरी बघा किती आहे. खरी वेगळी आहे आणि कागदा वेगळी आहे. तशी अख्ख्या जगाची जर लोकसंख्या मोजली तर कागदा वेगळी सापडेल आणि खरी वेगळी सापडेल. तर असे सगळे मिळून जर गोळा केले तर अशी कोट्यावधी लोक या आस्थेमध्ये निघालेले आहेत. मग मला सांगा, आपण त्या भगवंताला काय म्हणावं? काय दे, काय घ्यावं? काय मागायला पाहिजे? मागण्याची अक्कल असायला. काय मागावं? कारण देव उभा राहिला. तुम्ही म्हणा देव कसा काय उभा राहील? देव उभा राहत नाही, तो उभा राहिलेलाच आहे. देव कसा आहे?
युगे 28 विटेवर उभा. तो उभा राहिला काय? अहो उभाच येतो, तुम्ही मागत नाही. तुम्ही मागून बघा. अरे मागितलं नाही तरी त्याला कळतं तुम्हाला काय द्यावं. बघा तुम्ही विचार करा, तुम्हाला लहानपणी काय वाटलं? खेळावं, मजा करावी, इकडे तिकडे बागडावं. तुम्ही बागडले का नाही? खेळले का नाही? खेळले. पुढे थोडे तरुण झाले, तुम्हाला वाटलं लग्न करावं, लग्न झालं. पुढे वाटलं मुलं बाळा असावी, झाली. पुढे वाटलं आपल्या सगळं नीटनेटकं असावं, झालं. सगळं जसं पाहिजे तसं थोड्याफार कष्टाने, कमी अधिक कष्टाने सगळ्यांना जे पाहिजे ते मिळालं ना. कोणी दिलं तुम्हाला हे? तुम्ही कमवलं असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी मला सांगा, हे शरीर जे आहे हे तुम्ही चालवायचं म्हणून चालतंय का भगवंताच्या कृपेने चालतंय? तुम्ही जर म्हणलं की नाही मी चालवतोय म्हणून चालतंय, तर ज्या दिवशी भगवंताचा निरोप येईल म्हणजे यमदूता करवी, त्या दिवशी तुम्ही म्हणाल का थांब जरा, मला वेळ नाही यायला, माझी जरा बँक बॅलन्सची व्यवस्था करतो, शेतीवाडीची नीट व्यवस्था करतो, एवढा पाऊस काळा जाऊ दे, मग पुढच्या हिवाळ्यानंतर ये, असं म्हणाल काय? कोण म्हणेल तसं? कोणीच म्हणू शकत नाही. असं म्हणू शकत नाही. हा जो विटेवर उभा आहे, देवांचा देव जो विटेवर उभा आहे, तो कसा आहे? तो आपल्यासाठी उभा आहे. आपण जे म्हटलं ते झालं. आजपर्यंत तुम्ही जे म्हटलेलं आहे ते झालेलं आहे. झाले का नाही? कमी अधिक कष्टाने. ठीक आहे, ते कष्ट तर कमी अधिक होतच असतात. कमी अधिक कष्ट नसेल तर होईल कसं? उदाहरणार्थ ही जी वर लाईट लागलेला आहे, हा लाईट प्रकाश देतो आपल्याला, देतो का नाही? हा प्रकाश देतो. हा प्रकाश का देतो? कारण ह्या लाईटच्या मध्ये एक रेजिस्टन्स असतो, त्याला इंग्रजीत म्हणतात रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे अडथळा. काय? रेजिस्टन्सचा मराठी अर्थ आहे अडथळा असतो. जर तो अडथळा नसेल तर हा दिवा जो आहे, तो लाईट जो आहे, तो प्रकाश देऊ शकत नाही. तो जर अडथळा शून्य असला, नसलाच अडथळा, तर हा प्रकाशच देऊ शकत नाही. म्हणजे अडथळा असावाच लागतो. तसं तुम्ही जर म्हटलं ना, देवाने आम्हाला दिलं जरी असलं तरी काय, आम्ही किती कष्ट भोगले, किती त्रास झालाय, तो अडथळा जर नसता तर तुम्हाला ते मिळालंच नसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी जी मिळते ती खरी भगवंतामुळे मिळते, भगवंताच्या कृपेने मिळते, परंतु त्याच भगवंताचा आपण विचारच करत नाही. एक स्त्री होती आणि ती पंढरपूरला निघाली. तुकोबाचा एक अभंग आहे, आवा चालली पंढरपुरा. आवा कुठे चालली? पंढरपुरा. तिला सांगितलं, असं माझ्यासारखे महाराज होते, त्या महाराजांनी सांगितलं असं करू नको बाई, मनुष्य देहात आलीच, कुत्रा मांजर झाल्यानंतर तुला काही जमणार नाही, तर आताच पंढरपूरला एकदा जाऊन ये. म्हणून ती निघाली. आता महाराजांचं त्यांनी ऐकलं, तिला महाराजांचं म्हणणं थोडंफार पटलं, म्हणून तिने ठरवलं की आता ह्या वेळेस वारीला जायचंच आहे. पंढरपूरला वारीला नाही जमलं तरी वर्षातून एकदा तरी कधीतरी जाऊन येऊ, असं म्हणून तिने वारीला न जाता मध्ये कधीतरी निघाली, किंवा वारीच्या लोकांसोबत जायचं म्हणून तयारी केली, निघाली. आवा चालली पंढरपुरा. कारण वारी येणार होती, बाकीच्या दिंड्या पताका सगळे घेऊन वैष्णव निघालेत, ही पण निघाली पिशवी घेऊन. आवा चालली पंढरपुरा. झालं काय पुढे? मग अडचण काय आली? तुकोबा म्हणतात, वेशी पासूनी आली घरा. वेशी जवळ गेली म्हणजे गावाच्या द्वारापर्यंत गेली आणि पुन्हा माघारी. दिंड्या बिंड्या सगळ्या तयारी होती, निघाले होते, पण ती वेशीपासून माघारी आली. घरी कोण आहे? घरी सून आहे, मुलगा आहे, नातवंड आहेत. ती घरी आल्यानंतर सुनेला उपदेश करते, माझ्या हातीचा कलवडू मज वाचुनी नको फोडू. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. वेशीपासून परत देते आणि म्हणते, काय सांगते? हे बघ, ह्या उन्हाळ्यामध्ये जो कलवड रचलाय, लिंपून ठेवलाय, गुळाचा नैवेद्य दाखवून तो फोडायचा असतो, परंतु तू गुळाचा नैवेद्य काय, तू कसलाच नैवेद्य दाखवून फोडू नकोस. ती म्हणते फोडू का नको फोडू? ती म्हणते अजिबात फोडू नको. एक एक करत तुकोबाने अत्यंत सुंदर वर्णन केलेल्या अभंगामध्ये त्या सुनेला ती अनेक गोष्टी सांगते. असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नको. तुम्ही पण करत असाल, तुम्ही पंढरपूरला न जाताच करता हा भाग निराळा आहे. ती तर कमीत कमी वेशीपर्यंत चालली होती, तिथून जाऊन माघारी आली आणि मग सांगते असं करू नकोस. आणि सगळ्यात शेवटी तुकोबाने असं म्हटलंय, म्हणजे त्या आवाच्या तोंडून ती, म्हणजे तुकोबाच म्हणतात की पंढरपूरला जाऊन काय करू? पंढरपूरला जाऊन करायचंय काय? हे घरदार बायका बरोबर म्हणजे काय? तुकोबाने लिहून ठेवलेलं आहे की हे घरदार म्हणजेच माझं पंढरपूर आहे. आता तिथे पंढरपुरात जाऊन काय त्या विठोबाचं डोकं पाहायचंय का? जाऊन विठोबाचे काय पाय धरायचे? घरदारात जर पंढरपूर, देवाच्याच कृपेने आहे ना सगळे. हो, सगळं जर देवाच्या कृपेने, मग त्याच्या दारात जायची काय गरज आहे? त्याच्याच कृपेने चाललाय असं तुम्हीच मानताय साधू संत.
साधू संतांनी सांगितलं की त्याच्या कृपेने चाललंय, मग त्याच्या कृपेनेच बायका पोरं, आता काय विठोबाचं तोंड पाहायचंय? मग ठीक आहे, तू आता विठोबाचं तोंड पाहू नको, तुला यमाचं तोंड बघावं लागेल. मग आता जर तू विठोबाचं तोंड पाहणार नाही तर यमाला सुद्धा जो देव आहे, यमाचा सुद्धा जो देव आहे, त्याचं तोंड पाहिजे तुझी इच्छा नाही ना, मग तुला आता काय करावं लागेल? तुला यमाचं तोंड बघावं लागेल. मग बघ. आणि यम दूत काय करतात हे आपण तुकोबाने सांगितलेल्या अभंगामध्ये विचार केलेलाच आहे. तर अशी ही स्थिती आहे. म्हणजे प्रत्येकाची आस्था निराळी आहे. भगवंताला काय मागावं, भगवंताकडून काय घ्यावं हे सुद्धा कळावं लागतं. दुसरा एक दृष्टांत सांगतो. काय घ्यावं? देव आपल्या समोर उभा आहे. देव कुठे आहे? देव सर्वत्र आहे, सर्वगत सर्वव्यापी सर्वात्मक असलेला हा देव. त्याचं रूपक म्हणजे त्याचा फोटो विठोबा कुठे आहे? पंढरीला आहे. पंढरीला जसा आहे तसंच तुमच्या शरीरामध्ये सुद्धा तो आहे. या शरीरामधले असलेला देव काया ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग. ह्या शरीरामध्ये असलेला पांडुरंग जर आपल्याला लक्षात येत नसेल तर तोपर्यंत आपल्याला पंढरपूरचा म्हणजे सोलापुरामध्ये असलेल्या पंढरपुराचा शोध घ्यायला लागेल. तिथे मग इथे असं जर केलं तर तो पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. पण ही आपल्याला त्या देवाची ओळख, त्या देवाला काय मागावं हे कळलं पाहिजे. पण आपल्या आतमध्ये जर आस्था जर फक्त अन्न धन मानाचीच असेल तर देव उभा राहिला आणि त्याला विचारलं, हा सांग तुला काय पाहिजे? मला काय कर, तू 2 ज्वारीची पोती दे. असं जर एखाद्याने म्हटलं तर फार अडचण होते, पाऊस पाणी कमी झालाय, तू एक काम कर, यावेळेस मला 2 ज्वारीची पोती देऊन टाक बरं. असं जर देवाला मागितलं तर देव म्हणलं काय विचित्र माणूस आहे. अरे 2 ज्वारीची पोती काय की सृष्टीच मी चालवतो. तुम्ही फक्त या मार्गावर निघा, तुम्हाला व्यवहारात काहीही कमी पडणार नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही फक्त जर विठोबाच्या वाटेने निघाले, फक्त निघा तर करा, तुम्ही निघाले, तुम्हाला व्यवहारात कुठली कमतरता जाणवणार नाही. कमतरता जाणवली की सरळ माझ्याकडे यायचं आणि मला म्हणायचं महाराज तुमचा शब्द खोटा आहे. काय सांगायचं? मी आळंदीतच राहतो, पण तुम्ही म्हटले मला 5 कोटी रुपये पाहिजे. महाराज तुम्ही तर म्हटले होते सगळं मिळतंय, मला तर आज 5 कोटीची इच्छा झाली आणि 5 कोटी मिळाले नाही. असं नाही सांगत मी. तुम्ही काही म्हणाल, तुम्ही म्हणाल ह्या पृथ्वीचा मी राजा झालो पाहिजे. महाराज तुम्ही तर म्हटले होते की भगवंताच्या कृपेने काही पण होतं आणि मी पृथ्वीचा राजा व्हायला पाहिजे, मी राजा झालोच नाही. बरं ठीक आहे, तू राजा जरी झाला तुला पेलवलं पाहिजे. ते एक मनुष्य होता, त्याला लॉटरी लागली, अधिकार नसला, ठीक आहे, भगवंत तुम्हाला एका क्षणात राजा करू शकतो, त्यात काही विशेष नाही. भगवंत एका क्षणात तुम्हाला 5 कोटी रुपये देऊ शकतो, त्यात काही विशेष नाही. तुम्हाला सहन करता आले पाहिजे. एक माणसाला 25 लाखाची लॉटरी लागली. किती वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी. 20 वर्ष, सत्य घटना सांगतोय. 20 वर्षापूर्वी एका माणसाला 25 लाखाची लॉटरी लागली. आजच्या हिशोबाने ती 25 लाखाची लॉटरी म्हणजे 25 कोटी आहे. तर 25 लाखाची लॉटरी लागली तर त्याने काय केलं असेल बरं? 10-15 एकर शेती घेतली, मग नंतर बैल घेतले, नंतर नोकर चाकर सगळे व्यवस्थित शेती करू लागला आणि सुखाने जगला. असं झालं? असं झालं नाही. त्याने काय केलं? एक बंगला बांधला मस्त, पाहिजे तसं, त्याला वाटेल तशा त्याने खोल्या काढल्या, वाटेल तसलं फर्निचर, वाटेल तसला टीव्ही. त्यावेळेस टीव्ही म्हणजे फार अवघड गोष्ट होती. रंगीत टीव्ही, एकदम क्वालिटी. कामाला कुठे जायला लागला? काम बिम काय नाही. आता राजाच नव्हतो. 25 लाख म्हणजे काय? 25 लाखाचे व्याज वजा जाऊन 17.5 लाख त्याला मिळाले. 17.5 लाखामध्ये किंवा 17 लाख धरा, 17 लाखामध्ये त्याने बंगला बांधला, A1 बंगला. नंतर सगळं फर्निचर, घरामध्ये रंगीत टीव्ही, काय नाही, मस्त सोफा सेट मध्ये बसून तो टीव्ही बघायचा. आता एवढं सगळं फुकट मिळालं, त्याला काय शांत बसवल? सोबत दारू. आता एक दिवस काय दारू पिऊन तो टीव्ही बघत होता. सत्य घटना सांगतोय, त्यामुळे काही कथा नाही सांगत आहे. एक दिवस दारू पिऊन तो टीव्ही बघत होता. टीव्हीतला काहीतरी कार्यक्रम त्याला आवडला नाही, बाजूला काहीतरी ठेवलेलं होतं, घेतला आणि दिला फेकून टीव्हीवर. टीव्हीचे नवीन घेऊ म्हणलंय, काय आपणच घेतलंय, त्याला काय फोडूनच टाकला टीव्ही. असं करत करत 17 लाख साप, बंगला पण घाण टाकला बघा. आणि एक दिवस त्या माणसाने फाशी लावून घेतली. काय झालं तुम्ही विचार करू शकताय? आधी चांगला मस्त राबत होता, गाव म्हणजे भिगारी म्हणून का व्हायला काम करत होता. विचार करा, साधा माणूस भिगारी म्हणून काहीतरी कंत्राटी काम करत होता, काहीतरी काय करत होता माहित नाही. त्याला 25 लाख मिळाल्यानंतर तुम्हाला जर आता म्हटलं तुम्हाला 25 लाख दिले, तुम्ही म्हणाल बरोबर मॅनेज करील मी, 25 लाख बरोबर व्यवस्थित करील. असं कराल काय? अधिकार नसला तर काय होतं? 25 लाख मिळून सुद्धा त्याला फाशी घेऊन मारावं लागलं.
आणि सगळं गेलं, बायका पोरांना काही शिल्लक नाही, दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करायला लागला बायका पोरांना. विचार करा, अधिकार नसल्यानंतर मिळतं. म्हणजे भगवंताला अक्कल आहे कोणाला किती द्यावं. सांगाय तात्पर्य काय, आपण जरी म्हणलो मला 1 करोड पाहिजे, पण भगवंताला कळतं. पण मी जरी म्हणलो की माझ्या समोर 1,00,000 लोक बसले पाहिजे प्रवचन ऐकायला, भगवंताला कळतं ह्याच्या समोर किती बसवायचे, हे की नाही. मी जरी म्हटलं माझ्याकडे एकदम लांब लचक अशी मर्सिडीज गाडी पाहिजे, मी फार मोठा महाराज व्हायला पाहिजे, असं जरी मी म्हटलं तरी भगवंताला कळतं ह्याला किती मोठा महाराज ठेवावा, एवढाच ठेवावा. त्याला जास्त अक्कल ह्याला पेलवेल का नाही. भगवंताला कळतं की तुम्हाला किती शेती द्यावी, आणि तेवढी तुम्हाला गरजेची असेल ती आपोआप सहज होते. थोडीफार ओढाताण का करून व्हायना कशी होईल. आणि जर तुमच्याला ती पचणारच नसेल तर सगळं वाटोळच होऊन जातं. भगवंताकडून काय मागा, भगवंत विटेवर उभा आहे. आपली आस्था काय असावी, आपण काय मागावं हे कळलं पाहिजे. भगवंत सर्वत्र सर्वव्यापी सर्वात्मक आहे असं आपण मागे विचार केलाय. त्या भगवंताला काय मागावं हे कळलं पाहिजे. तुम्हाला तिसरा दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं की एका गावामध्ये एक छान एका देवाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये खूप गर्दी व्हायची, लांबून लांबून लोक यायचे. जसं समजा रांजणगाव गणपतीमध्ये गणपतीच्या देवळामध्ये अनेक लोक लांबून लांबून येतात. रांगेने येऊन लोक दर्शन वगैरे घ्यायचे आणि ते दर्शन घेऊन त्यांना फार बरं वाटायचं. खूप गर्दी व्हायची, श्रीमंत सगळे अनेक लोक यायचे. बारी लागल्यामुळे लोक मग नंतर पैसे देऊन बारी, म्हणजे जास्त पैसे दिले की पटकन दर्शन, अशा प्रकारे अनेक व्यवस्था तिथे तयार झाल्या. जसे तुम्हाला माहिती आहे देवस्थानाला बऱ्याच ठिकाणी होतात. तर अशी तिथली अवस्था झाली. एक मनुष्य त्याच गावचा पण फार गरीब, म्हणजे झोपडीत राहणारा, त्याला काहीच नाही त्याच्यात, म्हणजे एक वेळचं अन्न खायला मिळणं फार त्याची हालत. आता त्याच गावचा आहे, त्याच्याच गावचं मंदिर आहे, पण त्याला त्या मंदिरात जायचं म्हणजे सगळी हिडीस पिडीस करायचे. कारण जे गावचे जे टगी लोक आहेत किंवा विचित्र लोक आहेत ही सगळी त्याला वाजलो, त्याला काही जाऊ द्यायची नाही मंदिरात. मग गर्दीच एवढी गर्दी असल्यामुळे त्याला घुसू द्यायची नाही आतमध्ये. हा पाठे जरी दर्शनाला बारीला उभा राहिला तरी त्याला दुपार व्हायची. बरं दुपार काय संध्याकाळ व्हायची. मग संध्याकाळ झाली, एक दिवस त्याने काम केलं नाही तर बायका पुष्प उपाशी मारायची. म्हणून तो विचार करायचा, भगवंता हे काय केलं तू माझं, माझी एवढी वाईट हालत करून टाकली. मला तर तुझं दर्शन घ्यायची इच्छा आहे, पण मी कामाला गेलो नाही तर खाणार काय, म्हणजे मला प्रत्येक तास महत्वाचा आहे आणि तुझ्या दारात तर मला 15 तास उभं राहिल्याशिवाय दर्शन होईना. त्याला फार वाईट वाटायला लागलं. मग त्याला काहीतरी शक्कल सुचली, त्याला काहीतरी एक युक्ती सुचली. त्याने काय केलं, त्याच मंदिराच्या बाजूला जवळ एक पडकं मंदिर होतं. थोडस 2 किलोमीटर 1 किलोमीटर काय असेल, पडकं तुटलं फुटलेलं मंदिर होतं. तो तिथे जायला लागला. तिथे गेल्यानंतर काय झालं, तो रोज जायचा, तो यायचा मस्त यायचा, सगळे त्याचं पूजेचं जे काय असेल म्हणजे पाणी घेऊन यायचा, फुलं घेऊन यायचा, नैवेद्य घेऊन यायचा, त्याचं जे काही त्याला जे शक्य आहे ते सगळं करून तो यायचा, तिथे पूजा करायचा, घरी जायचा. असं तो रोज करायचा. गावातली सगळी लोक त्याला पाहिजे, अरे हा इकडे याला येऊ देत नाही तर हा तिकडे जात, जातीवरती म्हणते काय कुठे दर्शन घेते, जाऊ त्याला काय अक्कल नाही, त्याच्या कुठे नाही लागतंय. एवढं चांगलं मोठं देव आहे आणि ह्या देवाच्या नादीला ऐकायच्या ऐवजी कुठं चाललाय हा, जाऊ दे म्हटले, त्याला करायचं ते करू दे. काय झालं, त्याचं चक्र फिरलं आणि हळूहळू त्याचं घर सुधारायला लागलं. तो सायकलीवर यायला लागला, नंतर मग गाडीवर यायला लागला, मग 4 चाकी गाडीत यायला लागला, अत्यंत श्रीमंत झाला. त्याच्याकडे शेतीवाडी आली, फार मोठा श्रीमंत मनुष्य झाला. आता त्याचं हे सगळं बघून सगळे लोक हादरले, म्हणले हे काय झालं, कारण की हा तर पूर्वी एवढा गरीब होता आणि हा सगळं झाला. लोकांनी, गावातले सगळे लोक, जे लोक गाडीत येत होते ते लोक, जे लोक चांगले होते ते लोक, जे लोक विचित्र होते ते लोक, सगळे लोक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हटले, बाबा रे तुझं असं कसं काय झालं, तू तर एवढा असा गरीब होता, कसं काय झाला तू एवढा श्रीमंत, कसं काय झालं तुझं सगळं चांगलं. तर तो म्हणलाय, बघ हे जे देऊळ आहे, ह्या देवळात मी जाऊन रोज दर्शन घेतो म्हणून माझं चांगलं झालं, या देवाच्या पाया पडल्यामुळे माझं काय झालं, भलं झालं. बरं म्हटलं, हे या देवाच्या दारात गेल्यानंतर तुझं भलं झालं ना. लोक म्हणले आपणही तसंच करूया, कारण लोकांना तेवढंच पाहिजे असतं. तुम्हाला माहितीये सगळ्यांनाच तेवढं पाहिजे असतं. काय असतं, फक्त लोकांना कळावं लागतं की कुठल्या देवाला गेल्यानंतर भलं होतंय. मग ते कुठं पार तिरुपतीला का व्हायना जायचं तरी तिकडे जातात लोक, तिकडे जाऊ नका असं नाही म्हणत आहे. उदाहरण सांगतोय, तुमच्या दारात जरी देव असला तर ते देव सोडून लोक तिरुपतीला सुद्धा जातात देव लोक, अशी विचित्र आहेत. असू द्या, पण सांगायचं तात्पर्य असं की लोकांना फक्त कळलं पाहिजे कुठल्या देवाला गेल्यावर आपलं चांगलं मस्त होतंय, मजा करता येते, असं लक्षात आलं की लोक तिकडे धावतात. तसं ह्याचं ऐकल्यानंतर लोकांनी ठरवलं आपण पण त्या देवळात जायचं, दर्शन घ्यायचं. म्हणून सगळे लोक काय झालं, ओघ जो आहे असा फिरला आणि या देवळात जायला लागले. आता या देवळात गेल्यानंतर काय झालं, जो कारमध्ये येत होता देवळात दर्शनाला तो गाडीवर यायला लागला.
जो गाडीवर येत होता तो सायकलीवर यायला लागला, जो सायकलीवर येत होता तो पायी यायला लागला, ज्याच्याकडे खायला होतं त्याला खायला मिळेना. बघा काय झालं, या देवळात आला आणि सगळं उलटच व्हायला लागलं. असले नसलेलं सगळं हातचं गेलं, सगळं वाटोळं व्हायला लागलं, अख्ख्या घराचं नासधूस व्हायला लागली. लोक हादरली, हे काय व्हायला लागलं. त्याच्याकडे गेले, म्हणलं तुला काय अक्कल आहे का. ते म्हणलं काय झालं. ते म्हणलं की आम्ही तुझा सल्ला ऐकला, त्या देवळात गेलो आणि आमचं असं वाटोळं झालं. सगळे जो तो येतो उठतो त्याच्याकडे जातो, जो तो येतो उठतो त्याच्याकडे जातो. ते म्हणलं हे काय झालंय असं. मग तो म्हणला थांबा जरा, शांत राहा. ते म्हणलं तुम्ही त्या देवळात गेले, पण देवळात गेल्यानंतर तुम्ही काय मागितलं सांगा. ते म्हटलं तिथं देवळात जे देव आहे ते देवी आहे, देवीची मूर्ती होती. त्या देवीच्या मूर्ती, ते म्हटलं तुम्ही काय मागितलं. ते म्हणले देवी माते आमच्यावर कृपा कर. काय मागितलं. देवी माते आमच्यावर कृपा कर. ते म्हटलं तू काय मागितलं. हो मी पण हेच मागितलं. तू 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 सगळ्यांनी प्रत्येकाने आम्ही हेच मागितलं, देवी माते आमच्यावर कृपा कर. म्हटलं मग बरोबर आहे, तिने कृपा केली तुमच्यावर. ते म्हटलं कसं काय, ती देवी कोण आहे. ते म्हटलं नाही माहिती आम्हाला. मूर्ती नीट बघितली नाही का. नाही बघितली. अरे ती अवदसा देवी आहे. कुठली देवी आहे. आता अवदसा ही देवी आहे. अवदसा या देवीकडे जर गेलो आणि तिला म्हणलं देवी माते तू माझ्यावर कृपा कर, तर ती तुमची अवदशा करील का नाही. आता देवाकडे जाऊन काय मागावं हे कळण्यासाठी तो देव आधी कळून घ्यावा, आणि ते काय मागावं याची अक्कल आली. ते म्हणजे तू काय मागितलंस. मग मी काय नाही, मी रोज जातो देवीची पूजा करतो, मी देवीची सगळी यथासांग पूजा करतो, देवीला जे काही नैवेद्य वगैरे सगळं दाखवतो आणि देवीला म्हणतो माते तुझी कृपा काढून घे. आता देवीने तिची कृपा काढून घेतली, पण तुझं जे काही माझ्यावर प्रभाव आहे, माझी जी अवदशा आहे ती तू काढून घे, तुझी तुझ्याकडे राहू दे, मला देऊ नकोस. काही काही वेळेस बरं असतं, ज्याचं त्याच्याकडे असलेलं बरं असतं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे गरीब माणूस आहे आणि त्याला कसं गळ्यात सोनं घालून फिरवावं हे कळत नसेल, आणि त्याने कोणाचं तरी सोनं घेतलं लग्नाला जाण्यासाठी, लग्नात मिरवण्यासाठी म्हणून कोणाचं तरी सोनं भाड्याने घेतलं, म्हणजे मागून त्यावर जरा घातलं गळ्यात सोनं आणि गेला, आणि आता सोनं लोकांना दाखवायचं म्हणून 2-4 बटणं उघडी ठेवली आणि असं चालायला लागला, आणि गर्दीमध्ये टेम्पोमध्ये कोणीतरी सोनं मारलं, गेलं ना सोनं. आता काय हातात काहीच नाही. म्हणजे मिळाल्यानंतर ते कसं पाळावं हे सुद्धा कळलं पाहिजे ना, हे कळत नाही, म्हणून अडचण झाली. तर या देवीची कृपा काढून घेतल्यामुळे मी श्रीमंत झालो, तिने तुमच्यावर कृपा केली म्हणून तिचं काय चुकलं, तिचं स्वरूपच ते. तसं कुठल्या देवाला गेल्यानंतर आपल्या देवाला काय मागावं हे सुद्धा कळावं लागतं. हे जर कळलं नाही तर उपयोग नाही. विठोबा काय आहे, विठोबा म्हणजे काय, देवांचा देव आहे, आदी देव आहे. सगळ्या जगतामध्ये जेवढ्या देव देवता आहेत या सगळ्यांचा देव म्हणजे विठोबा आहे. विठोबा कोण आहे, जेवढे काही देव असतील, जेवढे काही नसतील, देव देवता या सगळ्यांचा जो प्रमुख आहे तो विठोबा आहे. आणि या विठोबाच्या दारात आपण गेल्यानंतर, त्याचं दार कुठं आहे, त्याचं दार दिसण्यापुरतं पंढरपूरला आहे, परंतु तो सर्वत्र व्यापक आहे. म्हणून आपल्यावर त्याचं लक्ष सदैवच आहे. पण ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की जोपर्यंत कार्ट रडत नाही तोपर्यंत आई सुद्धा पोटच्या गोळ्याला कडेवर घेत नाही, तसं विठोबाने जर आपल्याला कडेवर घ्यावं असं वाटत असेल तर एकदा तरी दिवसातून काय करायला पाहिजे, असं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, देवारे असं केलं पाहिजे. जसं पोरग म्हणतं आई आई म्हटलं की बाई काय म्हणते, बाळ्या, लगेच त्याला कडेवर घेते. तसं तुम्ही विठोबाला एकदा म्हणा, इथूनच म्हणा, चला जाऊ द्या, नका जाऊ पंढरपूरला, इथूनच म्हणा देवा. तर देव काय म्हणेल, काय रे मला आवाज येईल, देवा अशी अडचण आली, काळजी करू नकोस, मी आहे, असं तुम्हाला जाणवेल. जितक्या स्पष्टपणे मी बोलतोय तितक्या स्पष्टपणे तुम्हाला आवाज येणार नाही, पण तुम्हाला जाणवेल तुमच्यावर जे काही अडचण आहे, संकट आहे, ते काय होईल, आपोमत बाजूला होत जाईल. देव तुमच्यावर काय करेल, कृपा करेल. ही कृपा आपल्याला झाली पाहिजे. पण आपली आस्था त्यासाठी काय पाहिजे, आपली आस्था फक्त एकच पाहिजे, भगवंत. आस्थेच्या या महापुरामध्ये आपली आस्था धड पाहिजे. महापुरात तर काय, महापुरात काय, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचतात. लव्हाळे का वाचतात, एखादा म्हणलं लव्हाळे का वाचतात, कारण लव्हाळ्याची आस्था निराळी आहे आणि झाडांची आस्था निराळी आहे. झाड म्हणतात मी अजिबात वाकणार नाही, त्याची आस्था निराळी, वाकणार नाही, नको वाकू, मोडला. लव्हाळे काय म्हणतात, आला का वाकतो, आलं का पाणी जोरात वाकतो, जसं पाणी येईल तसं वागतं, त्याला म्हणतात लव्हाळे. आणि
झाड मात्र मोडून जातं. तसं संसाराच्या या महापुरामध्ये तुमची झाडं जर अशी वाकतच नसतील देवापुढं, कुठेही वाकतात नको तिथं, तर मोडल्याशिवाय राहणार नाही, मोडणारच. ते मोडून घ्यायची नसेल तर आस्था काय पाहिजे? भगवंत हीच आस्था पाहिजे. घरदार बायको पोरं यांचा संसार चालवतानाच आपल्याला काय पाहिजे? देवाची, भगवंताची आस्था पाहिजे, विठोबाची काय पाहिजे? आस्था पाहिजे. जर आपल्याला भगवंताची आस्था असेल तर या महापुरात, हा महापूरच आहे, हा आस्थेचा महापूर, या आस्थेच्या महापुरामध्ये आपली आस्था मात्र काय पाहिजे? एकच पाहिजे, आणि ती म्हणजे भगवंत. आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. जे काही प्राप्त करायचं आहे आपल्याला, प्राप्त काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. काय प्राप्त करायला पाहिजे? काय प्राप्त करायला पाहिजे? जास्तीत जास्त काय प्राप्त करायला पाहिजे? समजा तुम्हाला जर म्हटलं तुम्ही मरेपर्यंत तुमची अन्नधान्याची व्यवस्था करून दिली तर काय अडचण आहे का? तुम्हाला मरेपर्यंत अन्नधान्याची व्यवस्था केली, काय अडचण आहे? काय अडचण नाही. मग धन, बरं सगळ्या विश्वाचंच तुम्हाला धन देऊन टाकलं, कुबेर, तुम्ही कुबेरा इतकी संपत्ती दिली, तर मान काय पाहिजे? तुम्ही जाईल तिथे तुम्हाला हारतुरे, तर पुढे मग हे ज्यांच्याकडे त्यांचं आयुष्य बघा. काय आपल्याला काय वाटतं? की आपल्याला वाटतं की ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे अन्नधान सगळं मान भरपूर आहे, ते काही मजेत असतात. वास्तविक मजेत वगैरे काय नसतात, त्यांना सुद्धा दुःख असतं. किती लाख रुपये मिळाल्यानंतर मनुष्य शांत बसेल? किती अंदाजे किती लाख मिळाल्या मनुष्य म्हणे आता बास, आता शांत बसतो? 1 लाख, 1 कोट, 2 कोट? अजिबात नाही. त्याला लिमिट नाही, काही शेवटच नाही. काही कितीही संपत्ती मिळाली तरी गप बसत नाही, म्हणजे त्याची आस्था संपत नाही. म्हणून ही जी आस्था आहे, प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, ती प्राप्त करण्याची इच्छा माणसाची विचित्र असल्यामुळे त्याला शांत बसवत नाही. आणि शेवटी त्याच्या हातामध्ये काय राहतं? शेवटी हातामध्ये काहीच राहत नाही. जेव्हा तो मरतो तेव्हा त्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही. जेव्हा येतो तेव्हा हातात काही नसतं, आणि मरतो तेव्हा सुद्धा हातात काही नसतं. काही नसतं असं नाही, जेव्हा मरतो, मेल्यानंतर पुढे अनेक जन्म व्हायला कारण जे संस्कार आहेत ते संस्कार घेऊन तो मरतो, आणि मग पुन्हा 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 या चक्रामध्ये फिरत राहतो. फक्त मनुष्य देह, एका मनुष्य देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. भगवंत या चराचरा अधिष्ठान असलेला देव हा एकमेव देव असाच आहे की ज्याच्या प्राप्तीने आपण समाधानी होऊ शकतो. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल, समाधानाच्या पैलतीराला जर जायचं असेल, कारण महापूर आहे, या महापुरामधून पैलतीरी भगवंत आहे. असं जरा पैलतीरी वाजवी हरी मुरली, पैलतीरी तो पैलतीरी आहे, तो शांतपणे आपलं चालू आहे त्याचा कार्यक्रम, नाही की नाही? पैलतीरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. महापुराची ही नदी भरलेली आहे. या महापुरामध्ये पैलतीरी तो आपल्याला मुरली वाजून खुणवतोय की बाबा रे, आता तू माझ्याकडे ये. आता कोण जाईल त्याच्याकडे? म्हणजे भगवंताच्या मुरलीचा नाद किंवा भगवंताच्या मुरलीचा ओढ, आस्था कोणाला असेल? कोणाला असू शकते? ज्याला त्याची ओढ आहे तोच विचार करेल की त्या भगवंताकडे जावं. ज्याला भगवंताच्या मुरलीची ओढ आहे तोच त्या भगवंताच्या दिशेने जाऊ शकतो. त्याला प्राप्त करायची अशी इच्छा पाहिजे. हा संसार या महापुरामध्येच राहताना, या महापुरामध्येच, आस्थेच्या महापुरामध्येच राहत असताना भगवंत प्राप्ती करणे हेच आपलं जर उद्दिष्ट असेल, आपल्याला भगवंत प्राप्त करायचा आहे. का करायचा भगवंत प्राप्त? भगवंत प्राप्त करायचं कारण काय? कशासाठी करावा? कारण की यांच्यामध्ये काही राम नाही, यांच्यामध्ये काही राम नाही, यांच्यामध्ये आहोत, पण यांच्यामध्ये राहून आपल्याला त्याची प्राप्ती करायची आहे. त्याची प्राप्ती करणं हेच सर्व जीवांचं परम कर्तव्य आहे. भगवंत प्राप्त करणं हेच आपला उद्देश आहे. आणि मनुष्य देहामध्येच फक्त हे शक्य होतं, बाकीच्या कुठल्याही देहामध्ये शक्य होत नाही. म्हणून आजच याच देही, याच डोळा ओळखा करी आत्माराम, याच देहामध्ये, याच क्षणाला, याच वेळी, पुढच्या देहामध्ये नाही, पुढे मिळालेल्या कुठल्याही शरीरामध्ये नाही, तर फक्त मनुष्य देहामध्येच आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येऊ शकते. म्हणून प्राप्ती करायची काय? तर पैलतीरी असलेला भगवंत, प्राप्तीच्या पैलतीरी म्हणजे प्राप्तिरूपी पैलतीर गाठण्यासाठी काय प्राप्त करणे? भगवंत प्राप्त करणे. मग भगवंत प्राप्त कधी होतो? एखादा म्हणेल भगवंत कधी प्राप्त होईल? आज, उद्या, परवा, कधी? तुम्ही म्हणाल तेव्हा. तुम्ही म्हटले आत्ता का? हो, लगेच आत्ता. तुम्हाला हे शक्य तरी आहे का? त्याला कळतं तुम्हाला कधी त्याने प्राप्त होऊ द्यावं, कारण आधीच सांगितलं ज्याचे जसा अधिकार आहे त्याला तसा बरोबर तो प्राप्त होतो. तुम्हाला भगवंत कधी मिळणार? एखादा म्हटलं मी तर 25 वर्ष झाले पारमार्थ करतोय, अजून भगवंताचं काही नाम निशाणे दिसणार. भगवंत असा पदार्थ आहे, भगवंत असा आहे की कोणाला कधी प्राप्त होत त्याला कळतं.
म्हणून आपण काय करावं, बालकाने काय करावं, आई कधी कडेवर उचलून घेईल याचा विचार बालक करतं काय? बालक कधी गप्प बसतं, रडायला लागलेलं पोरगं गप्प कधी बसतं? उदाहरणार्थ, जेव्हा मुलगा रडायला लागतं, आई आपली स्वयंपाक करत असते, स्वयंपाक करताना मुलगा इकडे खेळत असतो, खेळत असलेला मुलगा काय करतं, मध्येच हुक्की येतं, रडतो थोडं. आता रडल्यानंतर त्याला आईची आठवण येते म्हणून रडतो. आता आई काय करते, बाजूलाच एक खेळणं पडलेलं असतं ते घेते आणि त्याच्याकडे फेकते, हे घे. आता हे घेतलं की ते बघतो खेळणं, त्याला आवडतं खेळणं, मग खेळणं घेतो, ते खेळत बसतं, रमला तो तिकडे. मग परत थोड्या वेळाने ते खेळण्याचा वैताग आला की ते बाजूला टाकतं, परत रडायला लागतं. परत रडायला लागले की परत आई काय करते, दुसरा एखादा चमचा घेते, त्याच्या पुढे टाकते. खेळणं म्हणजे काय, काही खेळणं म्हणजे काय असतं? खेळणं म्हणजे काय, एकदम काय, ती आई जाते कुठंतरी एक चांगला बनवून आणते का खेळणं? खेळणं म्हणजे काय, चमचा घेऊन टाकला, त्या पोराला बरं वाटतं, चमचाच घेऊन खेळत बसते. चमचा घे, लाटणं घे, ताट घे, काही टाक त्याच्यासमोर, ते खेळत राहते. पण एक वेळ अशी येते की जेव्हा काही खेळणं टाक, चांगलं बनवून आणलेलं, म्हणजे त्याच्या वाढदिवसाला जर एखाद्याने चांगलं 500 रुपयाचं खेळणं जरी दिलं असलं आणि ते त्या कपाटातून काढून जरी त्याच्या समोर टाकलं तरी ते पोरगं ऐकत नाही. आधी चमच्याने पण ऐकलं आणि आता 500 रुपयाच्या खेळण्याने सुद्धा ऐकेना, रडतच राहते. मग आई म्हणते पोळ्या बिळ्या बंद, आता गॅस बंद करते किंवा चूल खंडका येते बंद करते आणि म्हणते आता चल, आणि मग त्याला कडेवर घे. हा जसा प्रकार आहे, अगदी तसा भगवंताचा आपला प्रकार आहे. आपण काय करतो, सकाळी उठतो, आंघोळ केली की उदबत्ती काढतो, एक पेटवली, गेलो देवाच्या पुढे, उदबत्ती पेटवली, निघून जातो आपण. रात्री झोपला काय, उद्या सकाळी उठेपर्यंत आठवणच येत नाही तो फोटो पुसला का नव्हता पुसला, आठवणच नाही. मग देव होतं एवढी उदबत्ती लावली ना, काय हरकत नाही. आपण थोडस मग मध्येच काय होतं, अडचण येते, पैसे कमी पडतात, पाऊस पडत नाही, कमी पडतो, काय रे बाबा असं म्हटलं, तुम्ही म्हटले काय रे बाबा, त्याला दया येते जरा, तर मध्ये काय हरकत नाही, लेट का व्हायना थोडा तरी पाडू. वरून राजाला सांगतो बाबा थोडा तरी पाड. फारच पापी लोक असली त्या भागामध्ये तर अजिबातच पडत नाही, फारच विचित्र असले तर पडतच नाही. पाऊस पडणं न पडणं त्या भागातल्या पापावर अवलंबून आहे. ज्या भागामध्ये पाप कमी असतं, पुण्य अधिक असतं, त्या ठिकाणी व्यवस्थित पाऊस पडतो. पुणे परिसर भागा, त्या भागामध्ये सगळे अवतार पुरुष, ज्ञानदेव महाराज, तुकोबा महाराज जन्माला आले, हे की नाही. त्या ठिकाणी त्यांनी अवतार धारण केल्यामुळे त्या परिसरामध्ये कधीच अडचण नसते. मला आठवत नाही कधी त्या परिसरातल्या लोकांना अडचण आहे. पाऊस कमी पडलाय का जास्तच झालाय, कोकणात गेला तर फार पाऊस पडला आणि विदर्भात गेला तर पाऊसच पडेना, लोक आत्महत्या करायला लागली. का? त्याला कारण आहे, इकडची लोक तिकडची लोक पण पापाधिक्य असल्यामुळे. लोक मानवा कर न मानो, पण तो भाग आहे की नाही. म्हणून अवतार पुरुष सुद्धा काही कुठेही अवतार घेत नाही. असो, तर ती आई जशी त्याला जवळ करते, आपण रडायला लागलो, आपण एकदा रडतो की देवारे म्हटलं की तो काय करतो, चल ठीक आहे तुला किती पाहिजे एवढं घे, असं करत करत आपण गप्प बसतो. एखाद्याला वाटतं बायको पाहिजे बायको, पोरग पाहिजे पोरग, जे पाहिजे सगळी खेळणी आपल्याला मिळतात. आधी जन्माला आलेले आई बाप हे खेळणं आहे आपल्याला, लेकराला खेळणं कुठलं आहे, आई बाप हे खेळणं आहे. आई बापाचा खेळून वैताग आला की मित्र परिवार हे खेळणी आहेत. मग पुढे गेले की बायको, मग मुलं बाळ, अजून म्हातारा झाला की मग नातवंड ही आई म्हाताऱ्यांना काय खेळणीच आहेत. चावी लावायला लागतच नाही, चावी न लावता म्हाताऱ्यांना नातवंड ही खेळणं आहेत, देवाने दिलेली. खेळत राहा. देव म्हणतो बरे रमलाय ना नातवंडात, मर मग यमाच्या दारात जाऊ. तू नातवंडात रम. आधीपासून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नातवंडापर्यंत सगळी खेळणी खेळून बसतो, तरी देवाला म्हणत नाही आता तूच रे. जसं लेकरू म्हणतं एकदा तरी गप होतं, खेळण्यापासून बाजला होतं आणि म्हणतो आई तूच आता पाहिजे. जसं लेकरू आईलाच आळवतं, आईकडेच जायचं हट्ट करतं, 500 रुपयाचं खेळणं असलं तरी ऐकत नाही, तसं कमीत कमी म्हाताऱ्याने तरी, म्हातारापणाला जरी आल्यानंतर लक्षात घ्यावं की फक्त देवच, आता काही नाही. आता काय, आता कुठल्याही खेळ तू काही दे, नातवंड दे, सुना दे, चांगले दे, वाईट दे, आता मी ह्या खेळण्यांना बोलणार नाही. ही कशी आहेत, ही खेळणी आहेत सगळी. त्यांना मी आज, तू संपत्ती दे नाही तर देऊ नकोस, तू खायला दे नाही तर देऊ नकोस, हे शरीर चांगलं दे नाही तर नको देऊस, तुला हे द्यायचंय तसं दे किंवा देऊ नकोस, पण आता मला ह्या खेळण्याची काही घेणं नाही. मला फक्त कोणाची घेणं नाही, तूच प्राप्त व्हावास, तुझीच प्राप्ती हे माझं उद्दिष्ट आहे. आता मला काय पाहिजे, फक्त तूच पाहिजे, तूच मला कडेवर घे. म्हणून विठोबाच्या अंगा खांद्यावर
हे साधू संत जाऊन बसले. आईच्या कडेवर जसे बसतात तसे सगळे साधू संत मंडळी कुठे आहेत? भगवंताच्या एक कडेवर, एक खांद्यावर, एक पुढं, एक माग, एक बोटाला धरून, विठू माझा लेकूर बाळा. मग तिथं यांना जागा मिळाली, आपल्याला काय देव म्हणेल का हात बाजूला, माझ्या खांद्यावर जागा नाहीये. अरे अख्खी सृष्टी जो स्वतःच्या एका बोटामध्ये फिरवतो, चक्रपाणी म्हणतात त्याला, ही सृष्टी फिरवण्याचं, सृष्टी चक्र फिरवण्याचं, एका बोटामध्ये सृष्टी चक्र फिरवण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या एका अंगावर तुम्ही राहू शकणार नाही, सहज राहू शकता, है की? अरे तुम्ही काय, लाखो कोट्यावधी लोक त्याच्या अंगा खांद्यावर खेळतातच आहे आज, पण त्याची घेणं देणं राहिलं नाही. भलत्याच खेळण्यांमध्ये आपण रमल्यामुळे भगवंत आपल्याला काही कडेवर घेत नाही. आणि भगवंतानेच आपल्याला कडेवर घ्यावं, त्यासाठी त्याचीच प्राप्ती करण्याचा हेतू आपल्या आतमध्ये असावा. जरी आपण संसार करतो तरी संसार करत असताना एखादी स्त्री खुरपायला गेली तरी खुरपत सुद्धा तिने विचार करावा की बाई रे, आता मला काय आहे, हे जरी खुरपणं चालू असलं तरी सुद्धा माझं लक्ष कोणावर आहे? भगवंतावर. मला भगवंत प्राप्त करा. संत सावतामाळ्यांचा अभंग तुम्हाला माहित आहे. सगळी शेती त्यांनी एकदम व्यवस्थित केली. आरण गावामध्ये जर तुम्ही आता जाऊन विहीर बघितली तर त्या गावामध्ये त्यांच्यासारखी व्यवस्थित नीटनेटकी विहीर कोणाचीच नसेल, बांधलेली व्यवस्थित. आजही नीटनेटकी विहीर आहे. त्यावेळेस विहीर, मोठ, नाडा सगळं नीटनेटकं होतं त्यांचं, आणि तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती केली होती. आलं लक्षात? सगळं कांदा, मुळा, भाजी अवघी विठाबाई माझी, सगळं करत होते व्यवस्थित. आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत. काय करतो आम्ही? एवढंच करतो का फक्त? नाम घेऊ विठोबाची, हे सगळं तर मी करतोच, त्यात काय विशेष आहे? ते सगळेच करतात. अरे शेतीवाडी, खाणं पिणं ते सगळेच करतात, पण माझ्यामध्ये बाकीच्या जनमानसामध्ये काय फरक आहे? कुत्री मांजरी जशी खातात आणि गू करतात पण देवाचं नाव घेऊ शकत नाही, तशी जी माणसं खातात आणि गू करतात पण देवाचं नाव घेऊ शकत नाही, त्यांच्यात आणि कुत्र्यात काय फरक आहे? काही फरक नाही. आपल्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये समानता निर्माण होऊ नये. जर आज तुम्ही देवाचं नाव घेतलं नाही, आज जर तुम्ही देवाला आळवलं नाही, त्याच्या प्राप्तीची इच्छा ठेवली नाही, तर उद्या मात्र मेल्यानंतर नक्कीच काय होणार आहे? कुत्र होणार आहे. म्हणून कुत्रा व्हायचं नसेल, मांजर डुक्कर व्हायचं नसेल, तर मात्र आजच आपल्या प्राप्तीची इच्छा काय असावी? भगवंत. जे आपण काम करतो, शेती करतो, वाडी करतो, काय करायचं ते करतो, ते सगळं काम करताना सदैव दिवसातून कमीत कमी एक क्षण का होईना त्या भगवंताला आळवा. त्याच्याकडे तुझ्या प्राप्तीची इच्छा आहे. ही सर्व सृष्टी जो तू चालवतोस, तू एकदा तरी मला भेट, किंवा एकदा तरी कडेवर घे, असं त्याला आपण काय करावी? प्रार्थना करावी. अशी त्याला प्रार्थना करण्याची ज्याची इच्छा असेल त्याला नक्कीच विठोबा जवळ घेईल, आणि या विठोबाने आपल्याला कडेवर घ्यावं, आपल्याला कुरवाळावं, आपल्याला हृदयाशी लावून घ्यावं, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने, भगवान श्री ज्ञानदेवांच्या कृपेने, भगवान श्री आद्य शंकराचार्य श्री व्यास आणि तत्स्वरूप असलेले परमपूज्य सद्गुरू अनाथ महाराज यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक पुरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.